आहेत म्हणजे आज जो मीटिंग ज्या चर्चेवर होणार आहे ते सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट आहेत. ते महत्त्वाचे पॉईंट म्हणजे आम्ही 2021पासून संस्थेमध्ये जॉईन आहे. म्हणजे मी स्वतः 2021 मध्ये जॉईन आहे. 2021पासून जानेवारी 2025पर्यंत ह्या 4 वर्षामध्ये आम्ही ज्या काय ॲक्टिव्हिटी शिकल्यात आणि ज्या ॲक्टिव्हिटीमुळं आमचं काम वाढलेलं आहे आणि आमचा इन्कम महिन्याला 4 लाख 5 लाख 6 लाख रुपये जसा वाढत गेला आहे, त्याचं मेन कारण आहे ते म्हणजे 40 पॉईंट. मग ते 40 पॉईंट काय आहेत, तर हे सगळ्यांना महत्त्वाचे आहेत, बरोबर. म्हणजे सगळ्यांना त्या 40च्या 40 पॉईंट प्रत्येकाचे परफेक्ट असले पाहिजेत. ज्या व्यक्तीचे 40 पॉईंट परफेक्ट असतील तोच व्यक्ती महिन्याला 4 लाख 5 लाख 10 लाख रुपये कमवू शकतो. ही मानसिकता आमची झाली आणि त्या उद्देशानं आम्ही जे काही मीटिंग वगैरे वारंवार झूम मीटिंग, पर्सनल डिस्कशन मीटिंग वगैरे आम्ही जी घेत होतो, त्या मीटिंगमधून आम्ही डायरीमध्ये पॉईंट काढलेत सर्व आणि त्या पॉईंटला एक स्टँडर्ड 40 पॉईंटचा एक हे दिलं, व्हॅल्यू दिली तिला. आणि त्या 40 पॉईंटनुसार एखादा व्यक्ती जर नवीन संस्थेमध्ये जॉईन झाला आणि त्या व्यक्तीनं फक्त हे 40 पॉईंट जर परफेक्ट केले तर त्याला 41वा पॉईंट पूर्ण कोणाकडून किंवा एखाद्या सक्सेस व्यक्तीकडनं जो महिन्याला 25 लाख मिळवते त्याच्याकडनं सुद्धा 41वा पॉईंट तुम्हाला मिळणार नाही नवीन. म्हणजे पूर्ण जे काम आहे ते 40 पॉईंटवरतीच आहे. तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये यस ऑर नो उत्तर द्यायचं आहे. सगळ्यांनी मीटिंग जॉईन करताना नोटपॅड आणि वही घेतली आहे का? नसेल तर प्रत्येकाने नोटपॅड आणि वही घ्या. मी जे काही पॉईंट सांगणार आहे ते प्रत्येकाने तुम्ही फास्टमध्ये लिहायचे आहेत. का लिहायचे आहेत, तर तुम्हाला ते 40 पॉईंट तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. स्क्रीन शेअर करून जर 40 पॉईंट परफेक्ट तुम्हाला शिकवायला गेले तर कमीत कमी एका पॉईंटला 5 मिनटं लागतील आणि 40 पॉईंट पटवून द्यायला तुम्हाला बघा 4 5 20 म्हणजे 200 मिनटं लागतील. 200 मिनटं म्हणजे कमीत कमी 3 तास तुम्हाला लागतील. पण तुम्ही 40 पॉईंट जर आत्ता लिहून घेतला आणि ChatGPTच्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून जर तुम्ही ते परफेक्ट पॉईंट केला तर कदाचित तुम्ही याच्यामध्ये सक्सेस होऊ शकताय. ओके. मग काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या एकदाच करायच्या आहेत, काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या डेलीमध्ये करायच्या आहेत. त्यामुळे 40 पॉईंट सर्वांनी लिहून घ्या. ओके. कमेंट बॉक्स बघतो मी. ओके. हां, सर्वांनी येस म्हणून कमेंट टाकलेलं आहे. तर नक्कीच आपण नोटपॅड आणि वही घेतला आहे तर याचा वापर कराल. तर आपण महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये पहिल्या मुद्द्यामध्ये जातो आहे आपण. त्यातला पहिला पॉईंट आहे तो प्रत्येकाने आरोग्य मधुमेहमुक्ती नाव दिले पाहिजे. म्हणजे जे आपण आरोग्याचे ग्रुप बनवतो आहे, व्हॉट्सअप ग्रुपचा स्टेशन चालू असताना मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की आपण जो आपला ग्रुप काढणार आहे तर त्या ग्रुपचं नाव आहे ते आरोग्यासंदर्भात असावं किंवा हेल्थ रिलेटेड असावं, बरोबर. मग त्यामुळे पहिला पॉईंट लिहून घ्या सर्वांनी. आपल्या स्वतःच्या ग्रुपचे आरोग्य मधुमेहमुक्ती किंवा आरोग्याच्या संदर्भातच काय करायचं आहे, नाव द्यायचं आहे ग्रुपला वगैरे. ओके. हा पहिला पॉईंट क्लिअर झाला सर्वांनी? यस म्हणा कोणतरी एकट्याने. पहिला पॉईंट समजला? आरोग्य मधुमेहमुक्ती नाव द्यायचं आहे. मग ते ग्रुपला असू दे, DPला असू दे, फेसबुकच्या पेजला असू दे, इंस्टाग्रामला असू दे, मी तुम्हाला सांगितलंच मागच्या स्टेशनमध्ये. मग तुम्ही लिहा प्रत्येकाकडं आपलं आरोग्याच्या संदर्भात एक ब्रँडिंग तयार करा. ओके. नेक्स्ट दुसऱ्या पॉईंटकडे जातो आहे आपण. प्रत्येकाने एक मोबाईलवरती 2 व्हॉट्सअप ग्रुप चालू केले आहेत का? नसेल तर चालू करा. तर आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये जेवढे व्हॉट्सअप आहेत त्या प्रत्येक सिम कार्ड आहेत, प्रत्येक जो मोबाईल आहे त्या प्रत्येक मोबाईलवरती तुम्हाला वेगवेगळं व्हॉट्सअप काढायचं आहे, वेगवेगळे फेसबुक अकाउंट काढायचे आहेत. आणि काही वेळेला कसं असतं, आपल्याकडं सिम कार्ड असतात 2 सिम कार्ड असतात पण व्हॉट्सअप आपण एकच चालवतो आहे. तर प्रत्येकाने काय करायचं आहे, आपले 2 व्हॉट्सअप अकाउंट काढून घ्यायचे आहेत. मग ज्या लोकांचं व्हॉट्सअप अकाउंट 2 नाही आहे त्यांनी लिहून घ्या, एक साधं व्हॉट्सअप आणि दुसरं आहे बिझनेस व्हॉट्सअप. हे असे 2 प्रकारचे व्हॉट्सअप चालू करा. तर हे का चालू करायचे, तर ह्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आपला एक रेग्युलर जो नंबर असतो जाहिरातवरती तो मेन नंबर आहे. जर मेन नंबर जर आपला बॅन झाला, काही ॲक्टिव्हिटी आपण अनलिगली केल्या किंवा एकच मेसेज 100 लोकांना किंवा 1000 ग्रुपवरती टाकला तर ते व्हॉट्सअप बॅन होऊ शकतं आहे. मग तो जर नंबर आपला बॅन झाला
तर कस्टमरकडं आपल्याला किंवा आपलं जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती आपला मेन नंबर बॅन झाला ना, मग त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण बिझनेस 2 महिने स्टॉप होतो आहे किंवा 1 महिने किंवा 24 तासासाठी ते व्हॉट्सअपचं बॅन असतं. मग तेवढ्या तासासाठी तुमचा व्यवसाय आपला स्टॉप झाला ना. आता माझा बघा, माझा मेन नंबर आहे तो, त्याचं व्हॉट्सअप बंद आहे. मग तो आता 2 महिन्यानं निघणार आहे, बरोबर. म्हणजे आता 1 महिना झाला आहे, 2 महिन्यानं निघणार आहे. पण माझ्याकडं एक अल्टरनेट नंबर होता, तो नंबर मी त्या ग्रुपवरती, सगळ्या ग्रुपवरती जॉईन केला होता. त्याच्यामुळं मला आज फायदा झाला का नाही, बरोबर. त्यामुळं अल्टरनेट नंबर पाहिजे, 2 व्हॉट्सअपचे ग्रुप पाहिजेत. ओके, नसतील त्यांनी चालू करून घ्या. ओके, तिसऱ्या पॉईंटकडे जातो आपण. ट्रू कॉलरला नाव दिले आहे का. आता सगळ्यात महत्त्वाचं, ट्रू कॉलरला नाव दिले का हा विषय बोलताना मी प्रत्येकानं सांगतो की आपलं एक हे असतं, ट्रू कॉलर म्हणून एक ॲप्स आहे. मग ते ट्रू कॉलर हे ॲप्स नसेल तर डाउनलोड करा. प्ले स्टोअरवरती जाऊन ट्रू कॉलर असं नाव टाका आणि ते ॲप डाउनलोड करा. तर याचा फायदा काय होणार आहे, एखाद्या व्यक्तीचा ज्यावेळेला कॉल येतो आहे त्यावेळेला आपलं नेट चालू असू दे, नेट चालू असलं किंवा नसलं तरी पण त्याचं नाव पडते. म्हणजे बाबा अमुक अमुक व्यक्तीचा नाव याला आहे, किंवा तिथं येतं की HDFC बँकेतनं कॉल याला आहे, किंवा स्पॅमचा याला आहे, किंवा जिओ केअरवाल्यांचा याला आहे, बरोबर. असं ते त्या व्यक्तीचं नंबर ज्या नावानं रजिस्टर आहे तर ते कळतं आहे आपल्याला, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही ते कॉल तुम्हाला शक्य असेल तर उचलू शकता, किंवा त्या व्यक्तीला नावाचं तुम्ही बोलू शकता. हा संजय पाटील सर बोला की, हा बोला काय म्हणणार. म्हणजे त्या व्यक्तीला पण काय वाटेल की याला हा मला ओळखत नाही, मी पहिल्यांदा कॉल केला आहे, पण याला नाव कसं काय कळालं. तर हे ट्रू कॉलरच्या ॲप्समुळं आपल्याला कळतं आहे. त्याच्यामुळं सर्वांनी काय करा, ट्रू कॉलर हे ॲप काय करा, डाउनलोड करा आणि त्या ट्रू कॉलरला आपलं नाव द्या. म्हणजे आता कसं असतं, ट्रू कॉलरला आपलं जे आधीचं सिम कार्ड असतं ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असतंय आणि तेच नाव ह्या ट्रू कॉलरला आपलं पडतं आहे, बरोबर. म्हणजे आपला जो नंबर आहे तो आधी एखाद्या व्यक्तीने वापरला असला तर त्याच नंबरवरती तेच नाव रजिस्टर झालेलं असतं आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं नाव ट्रू कॉलरला आहे का बघा, किंवा आपणच एखाद्या घरच्या मोबाईलवरती कॉल करून बघा ट्रू कॉलरला आपलं काय नाव पडते. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला एकदाच करायची आहे. तर हा पण पॉईंट लिहून घ्या सर्वांनी, ट्रू कॉलरला आपले स्वतःचे नाव दिले आहे का. ओके, तर 4 नंबरच्या पॉईंटकडे जातो आपण. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचा लोगो समर्थ सोशल फाउंडेशनचा ठेवला आहे का. तर आता हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण काम करतोय सोशल फाउंडेशनचं, बरोबर. तर आपण आपल्या व्हॉट्सअपचा DP असतो, DP माहिती आहे ना सर्वांना, व्हॉट्सअपला DP ठेवता येतो माहिती आहे सर्वांना. माझा DPचा फोटो बघितला आहे सर्वांनी, नसेल तर माझा DPचा फोटो बघा, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे बघा. माझा फोटो आहे, सगळ्या ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. तर तुम्हाला पण तसा फोटोसह DP पाहिजे असेल तरी पण मला तसा मेसेज करा, तुमच्या फोटोसह नावासह तसा DP बनवूया. ओके, तर प्रत्येकानं आपल्या व्हॉट्सअपचा DP चेक करा. समर फाउंडेशनच्या संदर्भातच DP ठेवा. मग तो ट्रू कॉलरचा असू दे, फेसबुकचा असू दे, बाकी तुमच्या इंस्टाग्रामच्या IDचा असू दे, हा DP आहे तो हे करा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जरी माहीत नसेल तुम्ही काय काम करताय तर आपला DPचा फोटो बघून तर त्याला कळेल की बाबा हा काहीतरी वेगळं काहीतरी काम करतोय. ओके, आता 5व्या पॉईंटकडे जातोय आपण. फेसबुकचा अकाउंट आहे का. तर आता मागच्या स्टेशनमध्ये आपण फेसबुकच्या ह्याच्यावरती एक स्टेशन घेतलं होतं बघा. मला वाटतं तो 3 नंबरचा जो आपली झूम मीटिंग होती, त्या झूम मीटिंगमध्ये फक्त आपण फेसबुक ह्या विषयावरती चर्चा केल्या. तर त्याच्यामध्ये आपण फेसबुकचे एकापेक्षा 10 अकाउंट काढायला सांगितल्यात, बरोबर. मग फेसबुकचा अकाउंट आहे का बघा. नसेल, आता काही लोक नवीन जॉईन आहेत, त्याने आपलं फेसबुकचं अकाउंट काढून घ्या आणि त्याच्यावरती 5000 फ्रेंड्स आहेत का बघायचे. ओके, तर प्रत्येकाने आपल्या फेसबुकच्या अकाउंटला 5000 फ्रेंड करायचे आहेत. रिक्वेस्ट पाठवा, बाकीच्या ॲक्टिव्हिटी करून सगळे ग्रुप वाढवा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला फायदा ह्या ॲक्टिव्हिटीचा होणार आहे. ओके, तर नेक्स्ट 6व्या मुद्द्याकडे जातो आपण. आता फेसबुकचा एक अकाउंट, असे तुमच्याकडे एका मोबाईलवरती 2 अकाउंट आहेत का. म्हणजे फेसबुकला आपण एक अकाउंट काढलं आहे 5000 फ्रेंडचं, तर असे तुम्हाला 2 अकाउंट काढायचे. तर मी तुम्हाला 2 अकाउंट नाही तर मी तुम्हाला 10 अकाउंटचं टार्गेट दिलं आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही 2च अकाउंट काढायचे नाही तर 10 अकाउंट काढायचे आहेत. ओके, तर
त्यामुळे तुम्ही हा एक पॉईंट लिहून घ्या, सगळ्यात महत्त्वाचा आहे. ओके. तर त्याच्यानंतर फेसबुकला 1000 ग्रुप आहेत का? 7व्या मुद्द्याकडे जातोय आपण. फेसबुकला 1000 ग्रुप आहेत का? आहेत का बघा सर्वांनी. किती जणांची फेसबुकला ग्रुप आहेत? सर हॅलो सर. हा बोला सर. 6वा पॉईंट परत सांगताय का? कितवा? 6वा. हा 6वा पॉईंट तुम्हाला फेसबुकचा एक अकाउंट आहे 5,000 फ्रेंडचं, बरोबर. तर 5,000 फ्रेंडचे असे तुमच्या मोबाईलवरती एकापेक्षा मल्टिपल अकाउंट पाहिजेत. म्हणजे 2 असू देत, 3 असू देत, 5 असू देत, 10 असू देत, किती पण अकाउंट तुम्ही एकापेक्षा जास्त काढू शकताय. एक व त्यापेक्षा जास्तीत जास्त फेसबुकचे अकाउंट पाहिजेत. ओके. आर्यन सर क्लिअर? ओके सर, थँक्यू. यस. ओके. नेक्स्ट 7वा पॉईंट. फेसबुकला 1000 ग्रुप आहेत का? मग फेसबुकला आपण ग्रुप कुठं बघायचे आहेत, काय करायचे हे सगळं मी शिकवलं आहे. आता मी स्क्रीन शेअर करून काय दाखवणार नाही तुम्हाला. तर तुम्ही ते फेसबुकला ग्रुप कुठं असतात, काय असतात हे ChatGPT आणि यूट्यूबच्या माध्यमातून बघा. ग्रुप 1000 आहेत का बघा. नसतील तर ते ग्रुप वाढवून 1000 तरी बनवा. म्हणजे 1000 ग्रुपवरती आपल्याला जाहिरात करता येते. मग हे स्टँडर्ड आमचा आजपर्यंतचा हे आहे, 4 वर्षामधलेचे पॉईंट आहेत. मग ते सगळ्यात तुम्ही लिहून घ्या हे. ओके. ओके. नेक्स्ट पॉईंटकडे जातोय. 8वा पॉईंट आपला आहे, इंस्टाग्रामला अकाउंट बनवून घ्या. तर सर्वांनी इंस्टाग्राम डाउनलोड करून घ्या. इंस्टाग्राम कसं डाउनलोड करायचं आहे काय हे नवीन लोकांनी किंवा ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी ChatGPT यूट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामचा ID काढून घ्या. परत नेक्स्ट त्याच्यातच 8व्या पॉईंटमध्येच स्वतःचे यूट्यूब चॅनल चालू करा. म्हणजे प्रत्येकाच्या व्हॉट्सअपमध्ये यूट्यूब अकाउंट असते. यूट्यूब अकाउंट झालं की ते चॅनल तयारच होतं आपलं. म्हणजे चॅनल म्हणजे काय दुसरं काय तयार करायला लागणार नाही. ओके. तर यूट्यूबचं स्वतःचं चॅनल चालू करा. त्याच्यावरती रोज रिझल्टचे व्हिडिओ, रील्स, ट्रेनिंगमधील शेअरिंगचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. ओके. तर आपण मागच्या पॉईंटमध्ये यूट्यूबचा जो स्टेशन चालू होता आपला, तर त्याच्यामध्ये सर्वांना मी सांगितलं होतं की आपल्याकडे जेवढे काही रिझल्टचे ऑडिओ व्हिडिओ येणार आहेत ते आपल्या नंबरसह, म्हणजे व्हिडिओमध्ये आपला स्वतःचा नंबर पाहिजे आणि तो व्हिडिओच्या खालीच एक हे टाकायचं आहे, टेक्स्ट टाकायचं आहे. म्हणजे थोडक्यात एक व्हिडिओ आहे शुगरचा, तर त्याच्याखाली टेक्स्ट काय टाकायचं आहे, शुगरवरती आलेला जबरदस्त रिझल्ट. आपल्या घरी मित्रमंडळी यांच्यामध्ये कोण शुगरनं त्रस्त असेल तर आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपला मोबाईल नंबर, हे असं रिझल्टच्या खालचं कॅप्शन तुम्हाला टाकायचं आहे. बरोबर. परत रील्स टाकायचे आहेत. बरोबर. म्हणजे रील्स आपण छोट्या छोट्या 30-30 सेकंदाच्या रील्स आहेत, शुगरच्या असतील, व्यसनमुक्तीच्या असतील, म्हणजे ते प्रोडक्टची माहिती देणार आहेत. मग ते रील्स पण तुम्ही यूट्यूबवरती डाउनलोड करायचे आहेत. ओके. परत तुम्ही ट्रेनिंगला येता बघा, भरपूर लोक नवीन PROना घेऊन ट्रेनिंगला येतात. बरोबर. किंवा ट्रेनिंगमध्ये तुम्हीच ज्या ट्रेनिंगला आला आहे त्या ट्रेनिंगमध्ये काही लोकांनी शेअरिंग केलेलं असतं बघा, की मी अमुक ह्या गावासनं आलो आहे, मला शुगरवरती चांगला रिझल्ट आला म्हणून मी या ट्रेनिंगला आलो आहे. मग असे काहीतरी व्हिडिओ असतात ना, ते तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये शूटिंग काढायचं आहे. संस्थेमध्ये ज्यावेळेला तुम्ही ट्रेनिंगला येत आहे तर तुम्हाला पूर्ण परमिशन आहे की तुम्ही ते व्हिडिओ वगैरे काढू शकता. ओके. तुम्हाला एव्हिडन्स पाहिजे ना, तर तुम्ही उठून स्वतःसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ती व्हिडिओ यूट्यूबला तुमच्या नावासह अपलोड करू शकताय. ओके. तर 8वा पॉईंट झाला क्लिअर सर्वांना. यूट्यूबवरचे व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे आहेत आणि इंस्टाग्रामचं अकाउंट वगैरे काढायचं आहे. 8व्या पॉईंटपर्यंत झाले क्लिअर सगळ्यांना. म्हणजे पुढे जाऊया आपण, परत पाठीमागे यायला नको. यस. ओके. तर 9व्या पॉईंटकडे जातो आपण. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यावर रोज स्टेटस, व्हिडिओ, फोटो, लिंक दररोज न चुकता शेअर करायचे. तर आता हा सगळ्यात पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. आता मी बऱ्याच तुम्हाला डिजिटल ट्रेनिंग देतो आहे, तर त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला मी सांगते बघा की जे काही सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट व्हॉट्सअप, दुसरं इंस्टाग्राम, तिसरं फेसबुक आणि चौथा आहे टेलिग्राम आणि 5वा आहे यूट्यूब. तर ह्या 5च्या 5 माध्यमावरती तुमची जाहिरात दररोज पाहिजे. दररोज हे जे काय ॲप्स वापरणारी जी काही लोकं आहेत याचं प्रमाण कमी नाही आहे. दिवसेदिवस हे वापरणारी लोकं वाढायला लागल्यात. बरोबर. आणि लोकांना कसं आहे, आता 8 तास ड्युटी करून आल्यानंतर
टाईमपास किंवा काही जर मनोरंजन म्हणून लोक सगळ्यात जास्त सोशल मीडियावरती असतात. आधी पूर्वी आपण कसं गप्पा मारत एकमेकाला पाहुण्यांना फोन करणे, सण समारंभ इकडं तिकडं फिरत होतो. तर आता मुलं आपण 24 तास त्या मोबाईलवरतीच रील्स बघणे, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर ह्याच माध्यमावरती जर जास्तीत जास्त जाहिरात केला, दररोज न चुकता स्टेटस टाकला, व्हिडिओ अपलोड केला, फोटो टाकला असा, लिंक दररोज शेअर केला, हे न चुकता तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायचे आहेत. हा पण सगळ्यात 9 नंबरचा पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा आहे. तर हा पण पॉईंट सर्वांनी लिहून घ्यायचा 9 नंबर. तर सर्वजण लिहून घेताय ना? ज्यांनी लिहून घेतलंय, ज्यांनी लिहून घेतलंय त्यांनी मला लिखाणाचा पेजचा फोटो चॅट बॉक्समध्ये किंवा मला पर्सनली सगळ्यांनी अपलोड म्हणजे फोटो पाठवायचा आहे. जो व्यक्ती मला फोटो पाठवेल त्याच्यासाठी माझ्याकडनं एक गिफ्ट आहे त्याला. ओके, मग ते गिफ्ट काय असेल, किती रुपयाचं आहे किंवा ह्याचं नाही, पण ते गिफ्ट तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या बिझनेस वाढीसाठी मदतशीर ठरणार आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त तुम्ही पॉईंट लिहून घेण्यावरती फोकस द्या. एखादा पॉईंट जर नाही समजला तर मला विचारा, मी तुम्हाला आणखीन एकदा रिपीट करेन. ओके, तर 10व्या पॉईंटकडे जातो आहे मी. तुमच्याकडे ब्लँक फोटो आहेत का? आता ब्लँक फोटो मी थोडे पाठवालो आहे. म्हणजे आता 13 तारखेला ज्या लोकांचं ट्रेनिंग झालं आहे, असे जे काय माझे नवीन PRO आहेत, माझे नवीन सहकारी आहेत, तर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिझल्टचे फोटो हे जे जाहिरातीचे फोटो आहेत ते थोडे पाठवालो आहे. बरोबर, मग तुम्हाला थोडे का पाठवाले, तर तेवढेच पहिला तुम्ही वापरा. माझ्याकडं 1000 फोटो आहेत, माझ्याकडं 1000 व्हिडिओ आहेत, तर मी तुम्हाला एकदम पाठवणार नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेप थोडं मटेरियल मी पाठवणार आहे. ओके, तर हे ब्लँक फोटो आहेत का, नसतील तर तुम्ही ते घ्या मागून माझ्याकडं आणि त्याचे वेगळे फोल्डर बनवायचे आहेत. समजा मी तुम्हाला एक आज 10 फोटो पाठवलेत, मग त्याच्यामध्ये 5 प्रोडक्ट आहेत, 5 प्रोडक्टचे 2-2 फोटो टाकलेत. तर तुम्ही काय करायचं आहे, स्वतःच्या मोबाईलमध्ये फोल्डर बनवता येतात गॅलरीमध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्ही फोल्डर बनवायचे आहेत. फोल्डर कोणते बनवायचे आहेत तर लिहून घ्या. पहिलं फोल्डर असेल तुमचं शुगरचं, म्हणजे अँटॉक्स डी म्हणून टाका किंवा शुगर म्हणून टाका. दुसरं फोल्डर असेल तुमचं व्यसनमुक्ती प्रोडक्टचं. बरोबर, व्यसनमुक्ती प्रोडक्ट. तिसरं असेल वेदनामुक्तीचं. चौथा असेल हार्ट लिव्हर किडनीचं. 5वा असेल तुमचं बी ॲसिडचं. तर अशा ॲक्टिव्हिटी तुम्हाला अँटॉक्स टीचं पण आहे, बरोबर, अँटॉक्स एक्सचं पण आहे. तर असे तुम्हाला फोल्डर काय करायचे आहेत, बनवून पाठवायचे आहेत. बरोबर, म्हणजे थोडक्यात जेवढे काय आपल्याकडं प्रोडक्ट आहेत त्या प्रत्येक प्रोडक्टचं फोल्डर तुमच्या मोबाईलवरती पाहिजे. आणखीन तुमच्याकडं ब्लँक फोटोचं पण एक फोल्डर पाहिजे. नुसतं ब्लँक फोटो म्हणून एक फोल्डर तयार करा. तुमच्या हाताखाली जे काही उद्या नवीन PRO येणार आहेत, तर त्या लोकांना तुम्हाला ब्लँक फोटो पाठवण्यासाठी तुमच्याकडं पण तो डाटा सेव्ह पाहिजे. नाहीतर तुम्ही आत्ता आलेले फोटो त्यात नंबर टाकून एडिट केला आणि तुमच्या फोल्डरमध्ये जर टाकला तर नवीन आलेल्या लोकांना तुम्ही काय पाठवणार. ओके, तर त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक फोटोचं ब्लँक फोल्डर म्हणून तुम्हाला पाहिजे. ओके, प्रत्येक प्रोडक्टचं फोल्डर आणि ब्लँक फोटो. ओके, असे फोल्डर बनवून घ्या. नेक्स्ट 11व्या मुद्द्याकडे जातो आपण. एकच मिनटं. प्रत्येक प्रोडक्टचे फोटो किंवा व्हिडिओचे फोल्डर बनवा. ओके, मग आता हे सांगितले फोल्डर बनवामध्ये तुम्हाला ते सांगितले. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टचे फोटो आणि व्हिडिओ एकाच फोल्डरमध्ये टाकायचे. आता समजा तुम्ही अँटॉक्स डीचा फोल्डर बनवला आहे, तर त्याच्यामध्ये प्रोडक्टचा फोटो पण येऊ दे आणि व्हिडिओ पण येऊ दे. नाहीतर फोटोचा फोल्डर वेगळा आणि व्हिडिओचा फोल्डर वेगळा, असं करू नका. ओके, मग त्यासाठी एकाच फोल्डरमध्ये फोटो आणि व्हिडिओ टाका. ओके, 11वा पॉईंट पण महत्त्वाचा आहे. नेक्स्ट 12व्या पॉईंटकडे जातो आपण. आरोग्याची ग्रुपची लिंक कॉपी पेस्ट आणि एडिटिंग करता येते का? तर ही लिंक मी सर्वांना तुम्हाला सांगितले. बरेच सहकारी जुने आहेत, काही सहकारी नवीन आहेत. तर मला या प्रश्नाचं उत्तर सर्वांच्याकडनं अपेक्षित आहे कमेंट बॉक्समध्ये. भले 2 मिनटं मला थांबायला लागलं तर थांबेल, पण जेवढे सभासद आहेत त्या प्रत्येकाने मला कमेंट बॉक्समध्ये येस ऑर नो उत्तर द्यायचं आहे. आरोग्याच्या ग्रुपची लिंक तुम्हाला आरोग्याच्या लेखमध्ये कॉपी पेस्ट किंवा एडिटिंग करता येते का? तर याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे. ज्यांना चॅट बॉक्समध्ये लिहिता येत नाही
त्यांनी माईक ओपन करून पण मला सांगू शकताय. ह्याच्यासाठी मी 2 मिनिटाचा वेळ देतोय. ओके, बोला सर्वांनी. आर्यन सर तुम्हाला मी नंतर सांगेन. ओके, तुम्ही त्या वेळेला नव्हता, तुम्ही झूम मीटिंगला, तर तुम्हाला आरोग्याच्या लेखमध्ये कॉपी पेस्ट कसं करायचं आहे तर ते तुम्हाला एकदा सांगतो. ओके, ज्यांना माहीत ओके नाही सर. त्यांनी मला पर्सनली कॉल करा. मी तुम्हाला पर्सनली 2 मिनटात ते ऑन द स्क्रीन जे तुमच्या ह्याच्यावरती ॲक्टिव्हिटी करून दाखवेन. ओके, येस येस, ओके, येस, बऱ्याच लोकांना माहीत आहे. नो, रफिक शेख सर तुम्ही कधीपासून जॉईन आहे? सर मी एकदाच जॉईन झालो होतो सर. बरं. मग त्याच्यानंतर तुम्ही झूम मीटिंग केलेच नाही का? नाही सर, त्यानंतर बरं. म्हणजे आता प्रॉब्लेम आपण होता प्रॉपर त्यामुळे. कुठून बोलता सर? इचलकरंजी सर. इचलकरंजी ना? हां, आणि हो. कोणाच्या मार्फत ट्रेनिंग केलं आपण? मोमीन सर. मोमीन सर ना? चालेल, तुम्हाला काय हां. करूया, मी हातकणंगलेत राहतोय काय. अच्छा, हा हां, मग माझा वेळ घ्या, माझा नंबर घ्या मोमीन सरांच्याकडनं आणि मला हातकणंगलेत भेटा की. तुम्हाला पर्सनली मी काय करतो, ऑन द स्क्रीन अच्छा. प्रॅक्टिकली समोरच शिकवतो सगळ्या गोष्टी. हां, चालेल येस सर. ओके, ओके, थँक्यू. चित्तरंजन सांगोले. हां, चित्तरंजन सर तुम्हाला पण माहीत नाही का? चालेल, चित्तरंजन सर तुम्हाला पण मी काय करेन, मला पर्सनली कॉल करा. तुम्हाला यूट्यूबची स्क्रीन स्वतः वैयक्तिक तुम्हाला एकट्यासाठी मी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी करून देतो. कारण मेन जे काम आहे ते आपलं एडिटिंगचंच आहे आणि एडिटिंग जमलं तरच तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटी जमणार आहेत, नाहीतर तुम्ही मग कामामध्ये सक्सेस होणार नाही. ओके, चला तर पुढे जाऊया 13व्या पॉईंटवरती. तर 13वा Yes, sir. पॉईंट, हां, 13वा पॉईंट काय सांगतोय बघूया आपल्याला. तर व्हिडिओ शेअर करताना त्यासोबत लेख पाठवता येतो का? तर 13वा पॉईंट पण एडिटिंगच्या संदर्भातच आहे. जसं आपण आरोग्याच्या ग्रुपची लिंक कॉपी पेस्ट करतो त्या सेम प्रोसेसमध्ये आपण काय करत असतो, एखादा रिझल्टचा व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओसोबत काहीतरी कॅप्शन टाकतोय. म्हणजे कॅप्शन काय असतो, त्या व्यक्तीचं नाव, वय, किती वर्षापासून औषध घेतोय. म्हणजे काही लोकांना व्हिडिओ बघायला वेळ नाही आहे, पण ते शॉर्टमध्ये बघू शकतात ना. तुमचा रिझल्टचा व्हिडिओ एक 5 मिनटाचा असेल तर त्या व्यक्तीकडं 5 मिनटं नाही आहेत, पण 1 मिनटं आहे त्या व्यक्तीला देण्यासाठी. मग त्या 1 मिनटामध्ये तो वाचू शकतो. किती मेसेज असतात आपले टेक्स्ट, एक लईत लई एक मिनटाचाच असतोय तो लिंक, बरोबर. म्हणजे 100 शब्द असतात थोडक्यात पकडायला गेलं तर. मग 100 शब्द वाचण्याचा तो त्रास घेतो. त्याच्यामुळे व्हिडिओसोबत तुम्हाला लेख पाठवता आला पाहिजे. ओके, हे पण ज्यांना ग्रुपची लिंक कॉपी पेस्ट करता येते त्यांना येईल बऱ्यापैकी. आणि ज्या सभासदांना येत नाही आहे त्यांनी मला उद्या किंवा परवा 2 दिवसात वेळ काढा. तुम्हाला पर्सनली मी स्क्रीन शेअर करून व्हिडिओसोबत पण कॅप्शन कसं टाकायचं तर हे तुम्हाला दाखवेन. ओके, 14व्या पॉईंटकडे जातो आपण. आरोग्याच्या ग्रुपमध्ये 1000 लोक झाल्यावरती पुढील ग्रुप बनवायचा आहे. ओके, आता आपण आरोग्याच्या ग्रुपची लिंक अदर ग्रुपला टाकून लोक आपल्या ग्रुपला जॉईन होतात, बरोबर. मग लोक ग्रुपला जॉईन झाल्यानंतर आपल्या ग्रुपला दररोज किती लोक जॉईन व्हायला लागलेत. काल 200 होते, आज 300 झालेत, उद्या 500 होणार आहेत, नंतर एक 8 दिवसानं 800 होणार आहेत, परत अनेक 20 दिवसानं 900 होणार आहेत. मग 1000 लोक आपल्या ग्रुपवरती झाले की तुम्हाला नवीन ग्रुप बनवायचा आहे आणि नवीन ग्रुप जो तयार करणार आहे त्या ग्रुपची लिंक परत तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये वापरायची आहे. मग हे काही वेळेला नवीन लोकांना माहीत नसते. आपण जो एक ग्रुप आत्ता काढलेला असतोय त्याच ग्रुपची लिंक पुढं पाठवत असतात. त्या ग्रुपचे मेंबर फुल झालेले असतात, हे काही वेळेला आपल्याला माहीत नसते. पण त्या ग्रुपची कपॅसिटी 1000 लोकांची असते. त्यामुळं आपण काय करायचं, एक 800-900 लोक झाले की लगेचच दुसरा ग्रुप बनवायचा आहे आणि त्या ग्रुपची लिंक आरोग्याच्या लिंकमध्ये टाकून ते व्हायरल करायचं आहे. ओके, तर 14वा पॉईंट पण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हा पॉईंट पण लिहून घ्या. आपण जातो आहे 15व्या पॉईंटवरती. आरोग्याच्या ग्रुपमध्ये किमान 3 वेळा आरोग्यविषयक लेख व एखादा रिझल्ट सेंड करा व संध्याकाळी प्रोडक्ट सेल झालेले डॉकेट रिसीट ग्रुपवरती पाठवणे महत्त्वाचे आहे. ओके,
तर आता हा पॉईंट सर्वांनी ऐका, मी रिपीट करतो. आपला जो आरोग्याचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती किमान 3 वेळा आरोग्याचे लेख पाठवायचे. पहिला लेख असेल तुमचा 5 ते 8, दुसरा लेख असेल ते 1 ते 2 आणि तिसरा लेख असेल तुमचा 5 ते 6. मग हे टायमिंग पण लिहून घ्या. ह्या टायमिंगमध्ये तुमचा आरोग्याचा लेख ग्रुपवरती पडला पाहिजे. ओके. तर हे 3 वेळा आरोग्याचे लेख आपल्या आरोग्याच्या ग्रुपला गेला पाहिजे. त्याच्यानंतर एखादा रिझल्ट सेंड करा. म्हणजे आपला जो आरोग्याचा ग्रुप आहे त्याच्यावरती दिवसभरात तुमचे जे काही 9 फॉर्म्युले आहेत त्या 9 पैकी एखादरी फॉर्म्युल्याच्या रिझल्टचा व्हिडिओ त्या ग्रुपवरती गेला पाहिजे. त्याच्यानंतर प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देणारा फोटो आणि टेक्स्ट असू दे, हे पण तुमचं त्या आरोग्याच्या लेखवरती गेलं पाहिजे. परत संध्याकाळी प्रोडक्ट सेल झालेले डॉक्युमेंट आणि रिसीट ग्रुपवरती पाठवणे महत्त्वाचे आहे. आता काही लोक नवीन झालेत जॉईन, त्या लोकांनी बघितलं असेल की कुरिअर केलेले डॉक्युमेंट नंबर वगैरे आपण पाठवतो. ओके. मग हे बिझनेस वाढीतले हे पॉईंट आहेत. त्याच्यामुळे तुम्ही डेलीमध्ये प्रोडक्टचे डॉक्युमेंट नंबर टाकायचे आहेत. ज्या दिवशी डॉक्युमेंट नंबर पाठवली नाही आहेत त्यावेळेला तुमचा कॉल मला आला पाहिजे, प्रशांत सर तुम्ही आज डॉक्युमेंट नंबर पाठवला नाही, पाठवा, मला ते ग्रुपला पाठवायचं आहे. ओके. तर मग त्याप्रकारे तुम्ही त्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी करा. ओके. तर नेक्स्ट, जेणेकरून ग्राहकांना विश्वास होईल की आपण पेमेंट पाठवल्यानंतर प्रोडक्ट आपल्याला खात्रीशीर मिळेल. म्हणजे रिसीट पाठवल्यामुळे काय फायदा होतो हे तुम्हाला सांगतो मी. आता आपला एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती समजा 1000 मेंबर आहेत. मग ते 1000 मेंबर आपल्याला कुठल्या भागातले आहेत हे माहीत नाहीत ना. कोण नाशिकचा असेल, कोण पुण्याचा असेल, कोण गुजरातचा असेल, कोण दिल्लीचा असेल, कोण यवतमाळ असेल, कोण नांदेडचा असेल, कोण कोल्हापूरचा असेल, कोण तुमच्या गल्लीतल्या शेजारचा असेल. ओके. तर या लोकांना काय विश्वास पडतो, आता आपण जे काही कुरिअर केलेले फोटो पाठवत असतो बरोबर, त्याच्यामध्ये पण रिसीट वेगवेगळे असतात ना. कुठली पुण्याची असत्या, कुठली नाशिकची असत्या, कुठं रायगडची असत्या, वेगवेगळ्या भागातली रिसीट असत्या, कुठं छत्तीसगडची असत्या. मग ह्या रिसीट बघून त्या लोकांना एक विश्वास बसतोय, आईला मी नाशिकमध्ये राहतोय, नाशिकमध्ये प्रोडक्ट आला आहे, मी नांदेडमध्ये राहतोय, नांदेडमध्ये आपल्या गल्लीत आलं ना प्रोडक्ट, ह्या भागात आला आहे ना, मग आपण पण मागूया, प्रोडक्ट मला पण मिळेल. मग हे विश्वास बसण्यासाठी तुम्हाला हे काय करायचे आहेत, डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला डेली ग्रुपवरती टाकायचे आहेत. आणि याच्यामुळं तुमचा 50% बिझनेस वाढतो आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं मी जे काही हे पॉईंट सांगालो आहे हे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यामुळं हे पॉईंट कोणीही मिस करू नका. कुरिअर केलेले जे काही फोटो आहेत तर ते फोटो वगैरे सगळ्यांना तुम्हाला ग्रुपवरती टाकायचे आहेत. भले डेली टाकू नका, पण एक दिवस आड किंवा आमच्या ग्रुपला आलं की ते तुम्ही पाठवा. ओके. तर हा पॉईंट क्लिअर झाला सगळ्यांना. 15वा नंबर, आरोग्याचा लेख 3 वेळा टाकणे, रिझल्टचे व्हिडिओ सेंड करणे, फोटो पाठवणे, रिसीट केलेले डॉक्युमेंट नंबर पाठवणे. डॉक्युमेंट नंबर तुम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसला सुद्धा ठेवू शकताय. ओके. नेक्स्ट 16व्या पॉईंटकडे जातो आहे आपण. व्हॉट्सअपला प्रोफाईल तयार करणे. आता व्हॉट्सअपला प्रोफाईल तयार करणे म्हणजे आपण बिझनेस व्हॉट्सअप किती जण वापरतात, जे काही 26 मेंबर आहेत. आता बिझनेस व्हॉट्सअप कोण कोण वापरते आपल्या कामासाठी, कमेंट बॉक्समध्ये प्लीज. व्हॉट्सअपमध्ये 2 प्रकार असतात, साधं व्हॉट्सअप आणि बिझनेस व्हॉट्सअप. तर बिझनेस व्हॉट्सअप नसेल तर बिझनेस व्हॉट्सअप एक असं फीचर आहे ज्या फीचर्समध्ये आपण आपले जे काही प्रोडक्ट आहेत, आपल्याकडं अदर काय काय ॲक्टिव्हिटी आहेत, आपला ईमेल ID किंवा बाकीचे जे काही पोस्ट आहेत त्या सगळ्या तुम्ही प्रोफाईल त्या ह्याच्यावरती ठेवू शकता. ओके. ज्यांच्याकडं नाही आहे त्यांनी आपलं चालू केलं आहे. ओके. ज्यांच्याकडं नाही आहे त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून किंवा ChatGPTच्या माध्यमातून साध्या व्हॉट्सअपचे बेनिफिट आणि बिझनेस व्हॉट्सअपचे बेनिफिट म्हणजे फायदे, साध्या व्हॉट्सअपमध्ये काय फॅसिलिटी आहेत आणि बिझनेस व्हॉट्सअपमध्ये काय फॅसिलिटी आहेत हे पहिला बघा, यूट्यूबवरती बघा आणि मग निर्णय घ्या बिझनेस व्हॉट्सअप का काढायचा आहे. ओके. तर आम्ही याच्यावरती अभ्यास करून आम्ही बिझनेस व्हॉट्सअप वापरण्याचं सजेशन तुम्हाला देतो आहे. तर तुम्ही पण बिझनेस व्हॉट्सअप चालू करा. तर त्याच्यावरती पण चॅनल काढता येते. आता मी तुम्हाला ह्याचं सांगितलं होतं. ओके. फेसबुकला किंवा पेजला तुम्ही पेज करू शकता किंवा फेसबुकचं चॅनल काढू शकता, यूट्यूबचं चॅनल काढू शकता. तर त्याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपचं सुद्धा चॅनल काढू शकता. जे लोक बिझनेस व्हॉट्सअप वापरणार आहेत
त्यांनी स्वतःचं व्हॉट्सअपचं सुद्धा चॅनल काढू शकता. त्या चॅनलवरती तुम्ही स्वतःचे रिझल्टचे व्हिडिओ आपल्या नावासह टाकू शकताय. व्हिडिओसोबत टेक्स्टसुद्धा टाकू शकताय. त्यामुळं व्हॉट्सअपवरती चॅनल कसं काढायचं, तर हे तुम्ही ChatGPT आणि यूट्यूबच्या माध्यमातून चॅनल पण काढायचं आहे. ओके. परत कॅटलॉग तयार करणे व दररोज स्टेटस ठेवणे. कॅटलॉग तयार करणे म्हणजे आता कॅटलॉग म्हणजे काय आहे, तुमच्याकडं काय प्रोडक्ट आहेत. आता समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्यानं तुमच्याकडे व्यसनमुक्तीची चौकशी केलं आहे आणि तो जरा चौकशी आहे, म्हणजे चौकशी करणारा व्यक्ती आहे तो, बरोबर. मग चौकशी करणारा व्यक्ती असेल तर तो काय करेल, आपला नंबर फ्रॉड आहे का, कुठल्या ह्याच्यातला आहे हे बघण्यासाठी तुमच्या प्रोफाईलवरती जाईल. प्रोफाईलवरती तुमचं गाव काय, नाव काय, कुठलं आहे तुम्ही, तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करेल, बरोबर. म्हणजे आपण पण करतो बघा, एखाद्या पाहुण्याचा किंवा नातेवाईकाचा सेव किंवा मित्राचा नंबर जर आपल्याला नवीन मिळाला तर त्याचा पूर्ण आपण हिस्ट्री म्हणजे कुंडली काढल्यागत करतो आहे की तो कुठला आहे, त्यानं प्रोफाईलला फोटो काय लावला आहे, स्टेटस काय ठेवतो आहे, बरोबर. मग त्याच प्रकारे आपल्याला प्रोडक्टची ऑर्डर जो देणार आहे तो सुद्धा चौकशी करणारा व्यक्ती असू शकतो आहे. त्याच्यामुळं आपलं प्रोफाईल आणि कॅटलॉग आणि स्टेटस हे सगळ्यात महत्त्वाचं आणि चॅनल. मग ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी जर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये असतील तर त्याला वाटेल की बाबा खरोखर हा काहीतरी वेगळंच काम करतो आहे आणि ह्याचं काम प्रामाणिक आहे. ओके. तर 17 नंबरकडे जातो आपण. फेसबुकमध्ये मार्केट प्लेसमध्ये जाहिरात करणे डेली. ओके. तर फेसबुकमध्ये आपण ग्रुप, फ्रेंड, पेज टॅग करणे ह्या ॲक्टिव्हिटी बघितल्यात. पण मार्केट प्लेस एक असा प्लॅटफॉर्म आहे, आपल्याला बघा एखादी नवीन गाडी घ्यायची असेल, एखादी गोष्ट नवीन शोधायची असेल, प्लॉट, गाड्या, बंगले, तर ते आपण काय करतो, मार्केट प्लेस. म्हणजे सध्या फेसबुकनं एक आपल्याला फीचर्स दिलेलं आहे. मार्केट प्लेसमध्ये आपण एखादा प्रोडक्ट विकू शकतो आणि घेऊ शकतो. त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर असतो, त्या व्यक्तीला आपण मोबाईल, फ्लॅट, गाड्या, जे काय वस्तू विकायच्या आहेत, फर्निचर वगैरे, त्या सगळ्या तुम्हाला मार्केट प्लेसवरती मिळतात. मग जर समजा एखादा व्यक्ती शुगर पेशंट आहे आणि त्याला काय लागणार एखादी ॲक्टिव्हिटी शोधत असेल तर त्याच प्रोसेसमध्ये त्याला जर आपली शुगरची, व्यसनमुक्तीची काहीतरी जाहिरात गेली तर तो व्यक्ती आपल्याला कॉल करणार आहे की नाही. बरं, हे सगळं फ्रीमध्ये आहे. जे मार्केट प्लेस तुम्हाला ॲप्स सांगालो आहे ते फ्रीमध्ये आहे. मग फ्रीमध्ये ॲप्स आपण दररोज वापरूया ना. मार्केट प्लेसवरती आपण दररोज जाहिरात टाकूया ना. ओके. मग त्यासाठी मार्केट प्लेस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. तर सर्वांनी मार्केट प्लेस कसं वापरायचं आहे काय याची डीपमध्ये माहिती ChatGPT किंवा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा मला कॉल करून आणखीन एकदा स्क्रीन शेअर करून मी तुम्हाला सांगतो. तर मार्केट प्लेस पण डेलीमध्ये तुम्हाला वापरायचं आहे. ओके. तर 18 नंबर पॉईंटकडे जातो मी. फॅमिली किंवा मित्रपरिवार, कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या ठिकाणी संबंधित व्यक्तींना ॲड करून ग्रुप तयार करणे आणि त्यांचा भरपूर फायदा होतो, बरोबर. आता समजा आपण फॅमिलीचा ग्रुप तयार करायचा आहे. पहिली गोष्ट तुम्ही काय करा, आपला स्वतःचा फॅमिलीचा ग्रुप असतोय बघा. किती जणांचा फॅमिलीचा ग्रुप आहे कमेंट बॉक्समध्ये मला येस ऑर नो टाईप करा. फॅमिली ग्रुप कोण कोण वापरते फॅमिलीमध्ये? ज्या लोकांच्या फॅमिलीमध्ये जास्त लोक आहेत त्यांनी स्वतःचे फॅमिली ग्रुप तयार केलेत. किती जणांचे आहेत? आर्यन सरांचे आहेत. आणखीन कोणाचे आहेत? येस, रफिक सरांचे आहेत, शेखर सरांचे आहेत. ओके. तर आता तुम्ही आणखीन ह्याचा फायदा काय करायचा सांगतो. भोसले सर नसेल तर फॅमिली ग्रुप तयार करून घ्या. ओके. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला फॅमिली ग्रुप काढल्यानंतर काय फायदा होतो आणि का काढायचा आणि का नकोचं काय नकोचा विषयच नाही सोडा, पण आपल्याला फॅमिली ग्रुप हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे तुम्हाला सांगतो. आता समजा आता कमेंट बॉक्समध्ये कोण टाकले, मला पहिले कमेंट कोण टाकले त्यांचं नाव घेतो. आता हां, आर्यन सरांनी मला मेसेज केला आहे की माझा फॅमिली ग्रुप आहे. आता समजा आर्यन सरांच्या फॅमिली ग्रुपमध्ये समजा 30 लोक आहेत किंवा 50 लोक आहेत, बरोबर. हे 30 लोक आहेत, हे सरांचे फॅमिली मेंबर आहेत, बरोबर. मग ह्या 30 फॅमिली मेंबरांचे परत आणि फॅमिली मेंबर असणार आहेत ना. आता आर्यन सरांनी समजा त्यांच्या आत्ते भावाला जॉईन केले किंवा मावशीला जॉईन केले किंवा मामाला जॉईन केले, तर त्या मामांचे परत 30 पाहुणं असणार आहेत, परत त्या आत्यांचे किंवा आत्ते भावाचे 30 पाहुणं असणार आहेत, बरोबर. तर ते 30 पाहुणे आहेत, ते त्या पाहुण्याला आर्यन सरांनी जॉईन करायला सांगायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ घ्या की आर्यन सर आहेत
आर्यन सरांचा पाहुणा आहे कोणतरी संजय म्हणून, बरोबर. आर्यन सरांचा 30 लोकांचा ग्रुप आहे. संजय सर म्हणून एक त्यांचे पाहुणे आहेत आणि आणखीन एक कोणतरी पाहुणे आहे. तर त्या प्रत्येकांचे पण पाहुणे वेगवेगळे आहेत ना. मग ह्या 2 लोकांना ग्रुप ॲडमिन करायचं, बरोबर. म्हणजे आर्यन सरांनी काय करायचं, 30 लोक त्यांच्या ग्रुपला आहेत, तर त्या 30च्या 30 लोकांना ग्रुप ॲडमिन करायचा आहे. आणि त्या 30च्या 30 ग्रुप ॲडमिन केलेल्या लोकांना मेसेज टाकायचा की आपल्याला पाहुण्यांच्यासाठीचा एक ग्रुप मोठा तयार करायचा आहे, तर तुम्ही प्रत्येकाने आपापले फॅमिली मेंबर त्या ग्रुपवरती ॲड करा. समजा 30 लोकांनी जरी 10-10 लोकांना जरी ॲड केलं तरी 300 लोकांचा ग्रुप कुणाला वापरायला मिळाला, आर्यन सरांना मिळाला, बरोबर. फक्त 30 लोकांच्या फॅमिली ग्रुपवरती त्यांनी अवलंबून होते, पण त्यांना खालच्या 29 लोकांनी 10-10 लोक जॉईन झाल्यामुळे त्यांचा 300 लोकांचा ग्रुप फॅमिली तयार झाला. मग त्या 300 ग्रुपवरती त्यांनी काय करणार आहेत, आपल्या प्रोडक्टचं ब्रँडिंग, नाव, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांनी तिथं करणार आहेत. त्यामुळं प्रत्येकाने फॅमिली ग्रुप नसेल तर फॅमिली ग्रुप काढून घ्यायचा आहे. परत मित्रपरिवार, मित्रमंडळींचा पण एक ग्रुप असतो. जशी आपली फॅमिली तसं असतात तसं प्रत्येक मित्रांचा ग्रुप असतो बघा. मग त्याच्यामध्ये भले तुमची 10 लोक असू देत, 100 लोक असू देत, त्या प्रत्येक मित्रांना ग्रुप ॲडमिन करा. त्या मित्रांना पण सांगा तुमचे जेवढे मित्र आहेत तेवढे ह्यात ॲड करा. आता तुम्ही जसं एखाद्याचा मित्र आहे, बरोबर. आता समजा तुम्ही जे काय 27 मेंबर आहे, तुम्ही माझे 27च मित्र आहे आणि 27 लोकांचा मी एकच ग्रुप चालवत आहे. पण तुम्हाला 27 जणांना जर मी ग्रुप ॲडमिन केलं तर तुमच्या 27 जणांचे 10-10 मित्र जर तुम्ही ॲड केला असा त्या ग्रुपला, तर 270 लोकांचा ग्रुप तयार झाला ना. मग त्या 270 लोकांच्यापर्यंत आपली शुगरची व्यसनमुक्तीची जाहिरात जाणार आहे. त्याच्यामुळं आपला फॅमिली ग्रुप, मित्रपरिवारचा ग्रुप, कामाच्या ठिकाणचा वेगळा करा, ऑफिसच्या ठिकाणचा वेगळा करा, बरोबर. असे तुम्हाला वेगवेगळे ग्रुप तयार करायचे आहेत. मग त्याप्रमाणे तुम्हाला काय काय आयडिया आल्या त्या तुम्ही लिहून घ्या, ओके. तर याचा फायदा जास्त का होतो तुम्हाला, एखादा व्यक्ती तुम्हाला मानत असेल, रिस्पेक्ट देत असेल, आईला आर्यन सर ना, अरे एक नंबर माणूस आहे तो, शुगरचं काम चालू केलं आहे, मग काय अडचण नाही, मग त्याच्यावरती विश्वास ठेवूया, घेऊया औषध, मग असं होतं आहे. किंवा तुम्ही तिथं व्यवसायाची ऑपॉर्च्युनिटी टाकू शकता त्या लोकांना, आईला मला कामाची गरज आहे, मला डायरेक्ट फोन करूया, आर्यन सरांनी माहिती टाकल्या, ओके. मग त्याप्रकारे तुम्ही हे सगळ्या ग्रुप बनवाल अशी आशा करतो. याच्यामुळे जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होणार आहे, आम्हाला झाला आहे, म्हणजे तुम्हाला 100% होणार आहे. तर तुम्ही पण हे ग्रुप बनवा, ओके. तर जातो आहे आपण 19 नंबर पॉईंटकडं. ग्रुप लिंकवरून इतरांचे ग्रुपची लिंक येतात. आता ग्रुपची लिंक असते आपली, बरोबर. म्हणजे ग्रुप आपला असतो, त्या ग्रुपवरती ग्रुपची लिंक येतात, त्याद्वारे अनेक ग्रुपला जॉईन होणे, ओनली ॲडमिन सोडून, ओके. आता आपण जो काही ग्रुप चालवतो आहे, म्हणजे आता समजा अदर ग्रुप आपण एक 200 घेतल्यात, 200 अदर ग्रुप घेतल्यात, तर त्या 200 ग्रुपवरती काही लोक असतात की त्यांनी त्यांच्या ग्रुपची लिंक टाकलेली असते. आता समजा एखादा ग्रुप आहे त्याच्यावरती 500 मेंबर आहेत आणि 500 मेंबरमध्ये एखादा व्यक्ती आहे त्यानं अदर ग्रुप बनवलेत मार्केटिंगसाठी आणि एक 10 ग्रुपच्या लिंक त्यानं तिथं टाकला, तर त्या 10 ग्रुपवरती जर तुम्ही जॉईन झाला तर ते ग्रुप फ्रीमध्ये तुम्हाला वापरायला मिळणार आहेत ना. म्हणजे समजा तुमच्याकडे एक 200 ग्रुप आहेत, तर ते प्रत्येक ग्रुप तुम्ही ओपन करून बघायचा आहे, त्या ग्रुपवरती कोणी एखाद्या ग्रुपची लिंक पाठवल्या का. मग त्याचा फायदा करून आपण काय करायचं आहे, ग्रुप आपल्याकडचे वाढवायचे आणि त्या ग्रुपला जॉईन होऊन जास्तीत जास्त आपली माहिती वगैरे पाठवायची आहे, ओके. तर 20व्या नंबरकडे जातो आहे आपण, आपल्या कामाचे नोटिंग ठेवणे. तर आपल्या कामाचे नोटिंग ठेवण्यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटी येतात बघा. पहिली गोष्ट, कामाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये नोटिंगमध्ये ज्या लोकांना आपण बोललो आहे तर त्या लोकांचे नोटिंग ठेवण्याची गरज नाही. आपण ज्या लोकांनी प्रोडक्ट घेतल्यात आपल्याकडनं त्या लोकांचे नोटिंग ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ द्या, 1 एप्रिलला एखाद्या व्यक्तीनं तुमच्याकडे शुगरचं प्रोडक्ट घेतलं आहे, तर तुमचा 30 एप्रिलला त्याला कॉल गेला पाहिजे की सर तुमचं प्रोडक्ट 1 तारखेला मागवलं होतं सर, कसं काय काय, म्हणजे रिपीट ऑर्डर तुमची आहे का, तुम्हाला रिझल्ट यायला लागला आहे का, ओके. मग हा फॉलोअप तुम्ही 15 दिवसाला घेऊ शकता किंवा 1 महिन्यालासुद्धा घेऊ शकताय. मग नोटिंग ठेवल्यामुळे काय होतं, एखाद्या व्यक्तीला तुम्ही 1 महिन्याचा प्रोडक्ट दिला आहे आणि त्याला समजा 15 दिवसात त्याला रिझल्ट आला नाही, म्हणजे त्याला एक थोडासा 10% फरक वाटतो, पण तो दुसऱ्या प्रोडक्टची माहिती मिळाली त्यामुळे तुमचा प्रोडक्ट बंद केला आहे, पण तुमचा कॉलच गेला नाही ना त्याला. त्यानं प्रोडक्ट घेतला आहे, वापराला आहे का, रिझल्ट आला आहे हे तुम्हाला माहितीच नाही आहे, बरोबर. मग तुम्ही जर
तुम्ही जर त्या व्यक्तीला जर कॉल केला की सर तुम्ही मागच्या वेळेला प्रोडक्ट घेतला होता आणि आता तुमचा प्रोडक्ट संपलाय का, प्रोडक्ट तुमचा संपलाय का, तर रिपीट ऑर्डर वगैरे करून घ्या. हा ज्या वेळेला कॉल जाईल किंवा त्याला आणखीन काही शंका असतील तर त्या तुम्हाला त्याच्यावरती क्लिअर होणार आहेत. ओके, मग त्याप्रमाणे तुम्ही नोटिंग ठेवा. नोटिंगचा फायदा होतो त्याच्यामध्ये PRO DO काम प्रामाणिकपणे करतात का याचं पण काम हे आपल्याला नोटिंगमध्ये कळतं आहे. म्हणजे आपल्या कामाच्या नोटिंगमध्ये काय करू शकतो, आपल्याकडं हाताखाली किती PRO जॉईन झाल्यात, तर त्या प्रत्येक PRO महिन्याला किती ऑर्डर मारा लागलेत, तर याचा पण आपल्याला काउंट नोटिंगमध्ये कळतो. पहिलं नोटिंग करायचं तुम्हाला कस्टमरनं कधी प्रोडक्ट घेतला आहे, रिपीट ऑर्डरला काय मदत होणार आहे, परत तुमच्यासोबत आत्तापर्यंत किती PRO जोडल्यात, किती लोकांनी तुमच्याकडनं प्रोडक्ट घेतल्यात, त्यांच्या रिपीट ऑर्डर किती आल्यात, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही त्या नोटिंगमध्ये करायच्या आहेत. ओके, आता 21 नंबर पॉईंटकडे जातो आपण. कॉल आल्यानंतर समर्थ सोशल फाउंडेशन व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्रमधनं बोला असे तुम्ही प्रत्येक कॉलवरती बोलायला पाहिजे. आता समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा आता तुम्हाला कसं आहे प्रोडक्टची इन्क्वायरी करण्यासाठी कॉल येणार आहेत. मग ज्या व्यक्तीचा आजपर्यंत आपल्याला ज्या व्यक्तीचा नंबर सेव्ह आहे त्याच लोकांचे कॉल येत होते ना, का अनोळखी व्यक्तीचे येत होते, एखादा क्वचितच आपल्याला अनोळखी कॉल येत होते. पण आत्ता आपल्याला अनोळखी लोकांचे कॉल ज्यादा येतात. मग त्यावेळेला एखाद्या व्यक्तीचा कॉल आला, नमस्कार सर, समर्थ सोशल फाउंडेशन व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्रातून बोलतोय, बोला काय माहिती पाहिजे आपल्याला. ओके, जर असं जर बोललासा तर त्याला बाकीचं काही सांगायला गरज नाही, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही हा डायलॉग सगळ्यांनी वापरायचा आहे. भले मला जरी किंवा आपल्या सिनियरला जरी अनोळखी व्यक्तीकडनं कॉल आला तर तुम्ही हे बोलायचं आहे. ओके, म्हणजे ह्याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी करा. ओके, तर सर्वांनी याचा फायदा करून घ्या कॉल आल्यानंतर. ओके, 22 नंबर सेव्ह करणे व कोणत्या औषधाची माहिती विचारले त्या ग्रुपला नावासहित तारखेसहित लगेचच जॉईन करून घेणे. आता हा सगळ्यात पॉईंट महत्त्वाचा आहे. तर आपण आजपर्यंत काम करतो किंवा आपल्याला जे काही कॉल येतात ते नॉर्मली आपण काय करतो, ज्या नावानं नंबर आला आहे त्याच नावानं आपण नंबर सेव्ह करतो आहे. ओके, तर आता इथं आपल्याला त्याच नावानं सेव्ह करून फायदेशीर नाही आहे. तर आपल्याला इथं काय करायला लागणार आहे, आता एखादं समजा संजय पाटील ह्या व्यक्तीचा कॉल आला आहे, बरोबर. तर संजय पाटीलच्या नावानं तुमच्याकडं ऑलरेडी येसमध्ये नावं जास्त असणार आहेत ना. आता संजय पाटीलचा आला आहे, परत तुमचा एमधनं आला आहे, परत बीमध्ये आला आहे, परत वायमध्ये आला आहे, परत टीमध्ये येईल. म्हणजे अल्फाबेटनुसार प्रत्येक नावानुसार वेगवेगळ्या व्यक्तीचा कॉल येईल ना तुम्हाला दिवसभरात. मग त्या दिवसभरात किती लोकांचं कॉल आलेत हे तुम्हाला कळणार नाही ना. पण तुम्ही जर नाव सेव्ह करतानाच तुम्ही जर शुगर किंवा SGR टाकून नंबर सेव्ह केला किंवा व्यसनमुक्ती नाव टाकून VA असं नाव टाकून सेव्ह केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. मग याच्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया आहे, त्या मी स्वतः वापरतो आहे. आपला जो काही कॉन्टॅक्ट आहे तर त्याच्यामध्ये A to Z ही अल्फाबेटी आहे, बरोबर. A to Z मध्ये आपण W, X, Y आणि Z हे चार अल्फाबेट आहेत, हे आपण वापरत नाही, बरोबर. मग हे 4 अल्फाबेटनं आजपर्यंत आपण नंबर सेव्ह केलेत का? कोणीच सेव्ह केले नाहीत WXYZनं. तर आपण काय करायचं, तुम्हाला कुठला कोडवर्क आवडते बघा, W आवडतं, X आवडते, Y आवडतं का Z. तर पहिला टाकताना काय करा, W टाका. W टाकणार आहे, W टाका, Wच्या पुढं A टाका, WA टाका, संजय पाटील शुगर, संजय पाटील शुगर किंवा संजय पाटील D, बरोबर, असं नाव टाकून हा नंबर सेव्ह करा. मग हे सेव्ह केल्यामुळे तुम्हाला काय होईल, आज दिवसभरात समजा तुमच्या 10 लोकांचे कॉल आलेत तर त्या WAच्या ऑप्शनमध्ये जाऊन कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही त्या लोकांचे नंबर शोधू शकता. किंवा तुम्हाला ब्रॉडकास्ट ग्रुप जो बनवायचा आहे त्या ब्रॉडकास्टवरती लोकांना जॉईन करण्यासाठी या कोडवर्कचा नंबर सेव्ह केल्यात याचा फायदा जास्तीत जास्त तुम्हाला होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी काय करा, कोडवर्क टाकून आजपासून नंबर सेव्ह करायला चालू करा. एखादा PRO असेल तर PRO टाका. तर बाकीचा आणि काय तुम्हाला रॉंग नंबर असेल तर त्याचा काय नंबर सेव्ह करायची काही गरज नाही. ओके, तर तुम्ही जास्तीत जास्त याचा वापर करा किंवा त्याच्या पुढं तारीख लिहा. ओके, आणि या लोकांना तुम्ही काय करायचं आहे,
कॉल झाल्या नंबर सेव्ह केल्यानंतर आपल्या आरोग्याच्या ग्रुपला तो व्यक्ती आहे का बघा. नसेल तर त्याला लगेचच ग्रुपची लिंक पाठवा किंवा तुम्ही जॉईन करून घ्या. ओके, ह्या एक ॲक्टिव्हिटी तुम्ही चालू करा. म्हणजे जर समजा तुम्ही महिन्याभरात एक 500 लोकांशी जर महिन्याभरात बोलला तर 500 लोकांचा तुमचा एक ग्रुप फुल्ल होतो आहे. ओके, त्याच्यामुळे ह्या एक ॲक्टिव्हिटी तुम्ही डेली कामामध्ये करायचे. ओके, 22 नंबर क्लिअर झाला. 23 नंबरवरती जातो आपण. स्वतःची बोलण्याची स्क्रिप्ट सर्व प्रोडक्टची परफेक्ट असली पाहिजे. तर आता या मुद्द्यावरती आपण उद्या बोलायचं आहे. म्हणजे स्वतःची बोलण्याची जी स्क्रिप्ट आहे प्रोडक्टची ती परफेक्ट कशी करायची आहे, तर हा मुद्दा मी उद्या घेणार आहे. म्हणजे उद्यापासून आपल्याला कॉल आल्यानंतर काय माहिती द्यायची आहे, कसं बोलायचं आहे, हे प्रत्येक प्रोडक्ट वाईज मी तुम्हाला स्क्रिप्ट सांगणार आहे. त्याच्यामुळं हा मुद्दा जो आहे आपण परफेक्ट करण्याचा स्क्रिप्टचा, तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपण काय करायचं आहे, उद्याचं रेकॉर्डिंग सगळ्यांनी करायचं आहे. म्हणजे त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. ओके, आता हा 23 नंबरचा मुद्दा ह्याच्यावरती उद्याच बोलेन मी. ओके, आता नेक्स्ट जातो आपण 24 नंबरवरती. रोज किमान नवीन 25 कस्टमरशी औषधाविषयी किंवा व्यवसायाविषयी चर्चा ही झालीच पाहिजे. हा पॉईंट सर्वांनी लिहून घ्या. कमीत कमी आपण 25 लोकांशी नवीन औषधाविषयी किंवा व्यवसायासंदर्भात चर्चा झालीच पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण जी काही लिस्ट काढणार आहे त्या लिस्टमधनं लोकांना कॉल करा, अनोळखी लोकांना कॉल करा, चालता फिरता तुम्ही कॉल करून सांगा. किंवा एखाद्या पाहुण्याला असा तसं आपण गप्पा मारतोयच ना, काय कसं बरं आहे काय, किंवा एखादा आपण विचारपूस करतो बघा, अमुक पाहुणा आलता काय, आमच्याबद्दल काय बोलालता काय. हे फालतू चर्चा आजपर्यंत आपण केल्याच ना काही ना काहीतरी. ह्यो पाहुणा लय बाधा आहे, त्यानं गाडी घेतल्या किंवा असं करायला आहे, त्यानं हे केलं आहे ते केलं आहे, असं काही ना काही तर मार्केटमध्ये कोण ना कोण तर ॲक्टिव्हिटी करतं आहे ना. ओके, मग ते करण्यापेक्षा जर तुम्ही आपल्या औषधाविषयी आणि याच्याविषयी विचारपूस जर केली आणि लोकांना जर माहिती सांगितली तर याचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा होणार आहे. ओके, तर हा पण मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा होता. किमान 25 कस्टमरशी औषधाविषयी किंवा व्यवसायाविषयी चर्चा ही झालीच पाहिजे. ओके, 25 नंबरचा पॉईंटकडे जातो आहे आपण. रोज आरोग्याचे ग्रुप किंवा लिंकच्या माध्यमातून कमीत कमी 25 लोक आपल्या ग्रुपला जॉईन झालेच पाहिजेत. ओके, तर हा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जो आरोग्याचा ग्रुप तयार करणार आहे, समजा आता बऱ्यापैकी 13 एप्रिलला जे काही PR होते तर त्यांचा मी ग्रुप बनवून दिला आहे. तर ग्रुप ज्या वेळेला बनवला आहे त्या मला वाटते काही लोकांनी त्याच वेळेला आपल्या ग्रुपला लोक जॉईन केल्यात. त्याच्यानंतर एकानंसुद्धा ग्रुपला लोक जॉईन केले नाहीत असं मला वाटत नाही. कारण काही लोकांनी मला ग्रुपला जॉईन केलं आहे काय, तर मी बघतोय त्यांनी त्याच वेळेला ग्रुपला जॉईन केले लोकांना, परत त्या ग्रुपकडं जॉईन करायच्या नादाला गेलीच नाहीत. मग तसं नको. तर किमान तुमच्या ग्रुपला 25 लोक जॉईन का होत नाहीत ह्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर त्याच्यावरती फोकस दिला पाहिजे. आपल्याकडं संस्थेमध्ये संतोष पवार सर म्हणून आहेत, त्यांचा एक आरोग्याचा ग्रुप आहे. त्या ग्रुपला त्यांच्या डेली 100, 150, 200 लोक जॉईन होतात. म्हणजे विचार करा त्यांनी किती लोकांच्यापर्यंत जाहिरात पोचवत असतील. म्हणजे जो आरोग्याचा लेख आहे तो लेखच्या लिंकला जॉईन होऊन 100 ते 150 लोक, 200 लोक जॉईन होतात. मग इथं जे काही जुने सभासद आहेत त्यांनासुद्धा माहिती आहे संतोष पवार सरांच्या ग्रुपला संस्थेतली सगळी आहेत. का आहेत तर त्यांचं कामच तसं आहे आणि त्यांच्या ग्रुपला लोकच तसे जॉईन होतात. मग त्यांनी काय आयडिया वापरतात किंवा किती लोकांच्यापर्यंत जाहिरात पोचवतात हे तुम्ही मग त्याप्रमाणे विचार करा. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या ग्रुपला जर महिन्याला पर डे दिवसाला 100 लोक जॉईन होत असतील तर तो किमान 1000 नव्हे 5000 ग्रुपवरती जाहिरात टाकत असणार आहे. म्हणजे 10 मध्ये एकच व्यक्ती तुम्हाला ग्रुपला जॉईन होणारा मिळणार आहे. बरोबर. मग त्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या ग्रुपला लोक का जॉईन होत नाहीत किंवा जॉईन होण्यासाठी हे जास्तीत जास्त तुम्ही आरोग्याच्या ग्रुपची लिंक सकाळ दुपार संध्याकाळ सगळीकडे व्हायरल करायचे आहे. ओके, तर सर्वांनी याच्यावरती फोकस द्या. आपल्या ग्रुपवरती 25 लोक जॉईन झालेच पाहिजेत. ओके, 26 नंबर पॉईंटवरती जातो आहे. प्रत्येक प्रोडक्टची माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. आता बऱ्यापैकी जे काही 13 एप्रिलला ट्रेनिंग केलं होतं त्याच्यामध्ये प्रोडक्टची बेसिक माहिती आहे ती सरांनी दिली होती. बरोबर. मग बाकीच्या इतर प्रोडक्टची जर तुम्हाला माहिती मिळाली नसेल किंवा तुम्हाला काही माहीत नसेल
तर ती माहिती तुम्ही सर्वांनी करून घेणं महत्त्वाचं आहे. आता बऱ्यापैकी जे काही PRO काम करत आहेत तर त्यांना अडचण आल्यावरतीच आम्हाला कॉल करतात. तर तसं करू नका. तुम्ही डेली आपल्या सिनियरला किंवा मला कॉल करत राहायचं आहे. आता कोण कोणाच्याद्वारे जॉईन आहे ना, त्या सर्वांनी जे काय आपले सिनियर आहेत त्या प्रत्येक सिनियरला प्रोडक्टची, कामाची माहिती विचारण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, डेली तुम्ही काम करायला हे दाखवण्यासाठी डेली तुम्हाला सिनियरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. ओके. मग त्याच्यामध्ये प्रोडक्टची माहिती हे ते असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा एखादा व्यक्ती शुगरचं प्रोडक्ट विकतो आहे, पण त्याला एखाद्या वेदनामुक्तीच्या प्रोडक्टचं इन्क्वायरी आली तर त्याला त्या वेदनामुक्तीविषयी काय माहिती द्यायचं आहे हे माहीत नसणार आहे. किंवा तुमच्या हाताखाली एखादा PRO किंवा सभासद काम करणारा आला आणि त्याला समजा वेदनामुक्तीचे जर जास्त प्रोडक्ट लागले किंवा त्याच्या कस्टमर त्याला वेदनामुक्तीचे मिळाल्यात, मग त्यावेळेला तुम्ही त्या PROला मदत कशी करणार? कारण तुम्हालाच वेदनामुक्तीची स्क्रिप्ट माहीत नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक प्रोडक्टची स्क्रिप्ट आणि प्रोडक्टची माहिती घेण्याची प्रोसेस, पथ्य काय आहेत, किती ग्रामचं प्रोडक्ट आहे, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. मग उद्याच्या स्टेशनमध्ये तुम्हाला मी प्रोडक्टची माहिती, प्रोडक्ट किती क्वांटिटीमध्ये आहे, कसा द्यायचा आहे, काय द्यायचं आहे, हे सगळं उद्या सांगणार आहे. पण त्याच्यामुळं काही गोष्टी तुम्ही लिहून पण उद्या घ्यायच्या आहेत. ओके. इथंपर्यंत समजलं सर्वांना? कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करा. 26व्या मुद्द्यापर्यंत सगळं कळालं आहे का सर्वांना? ओके, कळालं आहे? येस. ओके. ओके. 26व्या पॉईंटपर्यंत तुम्ही लिहून घेतला असाल तर आता जातो आपण 27व्या पॉईंटकडे. औषध कशी घ्यायची आहेत, पथ्य काय आहे, त्याची माहिती प्रत्येकाला असणे महत्त्वाचे आहे. मग आता हा मुद्दा पण आपण उद्या घेणार आहे. मी स्टार मार्क करून ठेवतो तुम्हाला उद्या काय काय शिकवायचं आहे. ओके. प्रोडक्टची माहिती एक आणि औषध कसे घ्यायचे, मग हे सगळं तुम्हाला उद्या घेतो. तरी पण तुम्ही लक्षात ठेवा, औषध कशी घ्यायची आहेत, पथ्य काय आहे आणि त्याची पथ्य काय आहे त्याची माहिती प्रत्येकाला असणे महत्त्वाचे आहे. ओके. म्हणजे आपले जे काय 9 फॉर्म्युले आहेत त्या 9च्या 9 फॉर्म्युलेला पथ्य काय आहे, कसं घ्यायचं आहे, झोपीत जरी तुम्हाला विचारलं तरी तुम्हाला ते सगळं माहिती असणं गरजेचं आहे. व्यसनमुक्तीला आपल्याला आंबट पदार्थ पथ्य आहे, ते काही लोकांना माहीत नसते. शुगरला गव्हाची चपाती खायची नाही आहे, तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. शुगर पेशंटला आपण चालणं फिरणं, योगा, व्यायाम देतो आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. व्यसनी पेशंटला त्याची इच्छा पाहिजे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. मग अशा बारीक सारीक ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पथ्य करायचे आहेत. परत PN पावडर आपला मांसाहारी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये माशाच्या हाडापासून जे काही कोलेजन म्हणून घटक असतं तो घटक आहे. मग ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला काय पाहिजेत, माहिती पाहिजेत प्रोडक्टविषयी. ओके. 28 नंबर पॉईंटकडे जातो आपण. संस्थेच्या ग्रुपला ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तर आता बऱ्यापैकी तुम्हाला 13 एप्रिल आणि समर्थ सोशल फाउंडेशन ह्या ग्रुपला काही लोकांनी डायरेक्ट जॉईन केलं आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काही माझे नवीन सहकारी आहेत किंवा काही जुने सहकारी आहेत. आता यांना सर्वांना सांगायची गोष्ट म्हणजे हा सुद्धा मुद्दा लिहावा लागत होता मला, की संस्थेच्या ग्रुपला ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आता आज मी एका सहकार्याने आपल्या रिजनल ऑफिसर आहेत प्रमोद पाटील सर आहेत, त्यांनी आज 100 प्रोडक्टची ऑर्डर मारली होती. मग ही आनंदाची गोष्ट आहे किंवा त्यांना एक मोटिवेशनल देण्यासाठी त्या गोष्टीला कमेंट करणं हे गरजेचं होतं का नाही होतं सांगा बरं. मग आजच्या त्या पोस्टला किती जणांनी लाईक कमेंट केलं आहे? आता मी 13 एप्रिलच्या ग्रुपला पण ती पोस्ट टाकली होती. जे नवीन सभासदांच्यामधनं काय रिप्लाय येतो आहे हे मला बघायचं होतं. मग त्या साध्या पोस्टला लाईक तर केला का कोणी? आणि ओन्ली 29 डिसेंबर या ग्रुपचे पण काही PRO जॉईन असतील तर त्या ग्रुपला पण मी ही पोस्ट टाकली होती. तर तुम्ही त्या ग्रुपला का ते लाईक केलं नाही, का अभिनंदन केलं नाही तुम्ही सांगा बरं. परत एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असतो, बरोबर. एखाद्या व्यक्तीनं शुगरचा रिझल्ट चांगला घेतलेला आहे, एखाद्या व्यक्तीनं डेमो चांगला मारला आहे आणि डेमोचा रिझल्टचा व्हिडिओ टाकला आहे, तर तुम्ही त्या ग्रुपला ॲक्टिव्ह राहून कमेंट करायला पाहिजे का नको?
मग तुम्ही तो मेसेज बघितला आहे, म्हणजे तो तुमच्या फायद्याचा आहे का नाही, तो तुमच्या फायद्याचा नाही का? जर समजा उद्याच तुम्ही जर 100 प्रोडक्टची ऑर्डर जर उद्या तुम्ही मारला आणि तुमच्या ऑर्डर केलेल्या ह्याला किंवा तुमचा वाढदिवस आहे उद्या, तर त्या वाढदिवसाला शुभेच्छाच कोण नाही दिल्या, समजा त्या ग्रुपला 500 लोक आहेत आणि 500 लोकांच्यामध्ये जर समजा 5च लोकांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात किंवा 5च लोकांनी तुम्ही ऑर्डर मारल्याबद्दल अभिनंदन केले, तर बाकीच्या 495 लोकांना त्या गोष्टीचा फायदा नाही आहे का? किंवा त्यांचानी तुमचा त्या पोस्टची देणं घेणं काही नाही आहे का? असं होतं की नाही सांगा बरं? म्हणजे तुम्ही घरातच आहे, म्हणजे तुम्ही समर्थ फाउंडेशन म्हणजे एक परिवारच आहे आणि या परिवारामध्ये एखादा व्यक्ती ऑर्डर मारतो आहे किंवा त्याच्या वाढदिवस असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी त्यानं रिझल्ट काढलेला असतो आहे, मग त्याला कमेंटमेंट किंवा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही हे कमेंटमेंट वगैरे द्यायला पाहिजेत का नको? मग ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये मी काही लोक एकदा टाकतो की झूम मीटिंग आज आहे 9ला जॉईन करा, मग काही एक 5%च लोक फक्त लाईक करतात, यस सर आम्ही जॉईन करतो, बाकीच्या लोकांना त्या मेसेजचं देणं घेणं नाही आहे का? कारण बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्ही आजपर्यंत ज्या लोकांना ग्रुपला जॉईन केलं आहे किंवा जे लोक काम करतात, मग त्यांना हेच आम्ही सांगतो की ग्रुपला ॲक्टिव्ह राहा, कमेंटमेंट करा. तर तुम्ही सर्वांनीही अजून जर करत नसाल तर इथून पुढं करा. किंवा एखादा मी रेकॉर्डिंग टाकत असतो आहे किंवा मी तुम्हाला काहीतरी स्पीच किंवा मोटिवेशनल मेसेज पाठवत असतो, त्याला कमेंटमेंट करा. ओके, म्हणजे पाठवणाऱ्या व्यक्तीला आणखीन काहीतरी प्रोत्साहन मिळावं आणि आणखीन तुम्हाला गरज आहे आणि तुम्ही त्या लायक आहात, म्हणून तुम्हाला आणखीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही त्या ग्रुपला ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, कमेंट देणं गरजेचं आहे. मग ह्या पॉईंटला सगळ्यांनी IMP करायचं आहे, व्हेरी IMP करा. ओके, त्याच्यानंतर 29 नंबर पॉईंटवरती जातो आहे आपण. सकाळी लवकर 5ला उठून पहिला मेडिटेशन करणे गरजेचं आहे. ओके, आता हा पॉईंट आहे तो आपलं काम वाढवण्यासाठी आहे. तर जे लोक 5ला 5:30ला 6ला उठतात त्यांनी पहिला उठल्या सकाळी मेडिटेशन करायचं आहे. मग आता हे मेडिटेशन म्हणजे काय? प्रशांत सर तुम्ही आजपर्यंत प्रोडक्ट्स वगैरे सांगितलं, पण मेडिटेशन काय हे मी आत्ताच ऐकतो आहे. तर त्यांना मी एक यूट्यूबचा एक हे आहे मेडिटेशन म्हणजे काय, तर त्याची लिंक किंवा तुम्ही स्वतः काय करताय, डोक्यामध्ये काय मेडिटेशन करताय त्याच्यावरच वरती तुमचा दिवस जात असतो. तर मेडिटेशन म्हणजे काय, त्याचा काय फायदा होतो हे तुम्हाला डीपमध्ये देतो. किंवा मेडिटेशन म्हणजे काय हे ChatGPTला विचारा. ज्या लोकांनी ChatGPT डाउनलोड केले तिथं मेडिटेशन म्हणजे काय, मेडिटेशनमध्ये नेमकं काय करायचं असते, ह्या गोष्टी पण तुम्ही शिकून घ्या. मी आणि तुम्हाला यूट्यूबला टाकेन. ओके, आता मेडिटेशनमध्ये काय टाकायचं आहे, माझी आता प्रगती होत आहे, माझे प्रोडक्ट सेल होत आहेत, माझी अडचण दूर होत आहेत, कर्ज हळूहळू कमी होत आहे, माझे संस्थेमध्ये वेगळी ओळख होत आहे, मला रिस्पेक्ट मिळत आहे, दिवसभरात सतत पॉझिटिव्ह विचार करत असतो. ओके, मग हे मेडिटेशनमध्ये तुम्हाला करायचं आहे. म्हणजे आता जे काही नवीन सहकारी आहेत त्यांना आता काही लोकांना रिप्लाय नाही आहेत ना, की जाहिरात टाकालो आहे ग्रुपला, इकडं तिकडं करालो आहे, 8 दिवस झालं 15 दिवस झालं पण रिस्पॉन्स येणार, तर त्यांनी त्या मेडिटेशनमध्ये हे करायचं आहे. म्हणजे सकाळी आपण साखर झोपेतून ज्यावेळेला उठतो आहे आणि साईडला कोणीतरी मम्मी उठलेलं असते किंवा पत्नी उठलेली असते किंवा मुलं रडत असतात किंवा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो आहे, बरोबर. मग त्यावेळेला साखर झोपेतून तुम्ही उठलेला असताय, मग त्यावेळेला डोळे तुमचे उघडे नसतात पण तुम्हाला साईडला काय ॲक्टिव्हिटी व्हायल्यात हे तुम्हाला कळतं आहे. मग त्यावेळेला तुम्ही काय करायचं, हे मेडिटेशन चालू करायचं. उठायचं, वज्रासनमध्ये बसायचं किंवा मांडी घालून हातावरती पसायदानला कसं बसतो तसं हात हे करून बसायचं आणि हे मेडिटेशन चालू करायचं. मी प्रशांत बनसोडे, मी समर्थ फाउंडेशनमध्ये या तारखेला जॉईन झालो आहे, माझे प्रोडक्ट चांगले सेल होत आहेत, अडचणी माझ्या पूर्ण कमी होत आहेत, माझ्यावरती आता 1 रुपयाचं कर्ज हळूहळू कमी होत आहेत, 1 रुपयाचं कर्ज नाही आहे, माझी संस्थेमध्ये नवीन ओळख होत आहे, मला सगळीकडनं रिस्पेक्ट मिळत आहे, ज्या लोकांना प्रोडक्ट दिला आहे त्यांना रिझल्ट चांगले यायला लागलेत, त्यांनी माझं अभिनंदन करायला लागलेत, बरोबर. आणि दिवसभरात तुम्ही सतत पॉझिटिव्ह विचार वगैरे ही ॲक्टिव्हिटी हे करायचं आहे. ओके, मग आता हे सांगितलं हेच पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये डीपमध्ये काय आहे ते तुम्हाला मी पर्सनली किंवा याचं काय जरी माझ्याकडे जर असेल व्हिडिओ वगैरे तर ते तुम्हाला मी आणखीन पाठवून देईन, काय अडचण नाही. ओके, मग त्याच्यामध्ये ते करा मेडिटेशनमध्ये. 30 नंबरच्या पॉईंटकडे जातो आपण. सतत पॉझिटिव्ह असणे गरजेचं आहे व आपण टीमलाही मोटिवेट करत राहणं गरजेचं आहे.
आता समजा तुम्ही स्वतः एक पर्सन किंवा एक पी आर ओ म्हणून जॉईन झाला आहे, तर तुम्ही स्वतः ह्या कामात पहिला पॉझिटिव्ह पाहिजे, बरोबर. तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह असेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. नाहीतर तुमचा जर अजून संस्थेवरती, प्रोडक्टवरती, आपल्या सिनियरवरती जर विश्वास नसेल तर तुम्ही हे लाईफ टाईम काम करू शकत नाही आहे. तर तुम्हाला आणखीन तुमच्या सिनियरची, प्रोडक्टची, संस्थेची जर आणखीन काही शंका असतील आणि त्या शंकेचं निरसन करून जर तुम्ही ॲक्टिव्ह होणार असाल तर त्या गोष्टी मनात ठेवू नका. एखादा कस्टमरला रिझल्ट नाही आला तर काय होईल, किंवा एखादा पी आर ओ आपला आला आणि त्यानं डायरेक्टच आपल्या सिनियरकडे ऑर्डर मारली तर मला काय मिळणार त्यातलं, किंवा एखाद्या व्यक्तीनं ऑर्डर मारली तर मला काय बेनिफिट आहे, ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहीत नसतात. पण तुमचं मन खात असते ते आत्ता कसं विचारू, नंतर विचारू, ह्या नादात तुम्ही काम करत नाही. मग अशा साऱ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे तुम्ही निगेटिव्हिटी थोडीशी येत असत्या. किंवा एखाद्या व्यक्ती तुम्हाला सांगतो की आईला व्यसनमुक्तीच वय, हे कशाला काम करायला मरता, औषध मारलं आणि मरून बिरून पडलं तर काय होईल, ते तुझ्या नावावर येईल, हे होईल. हे शुगर वय, आईला शुगर औषध दिलास आणि लो झाली, हार्ट अटॅक आला तर काय करशील रे, कशाला मरता करलास, ते गपाहायचं MIDCL चालायचं जा, असं लोक सांगतात तुम्हाला. म्हणजे एखादं चांगलं काम करायला गेलं तर तुम्हाला चांगलं सांगणारी कोण लोक येणार नाही आहेत, पण तुम्हाला नकारार्थी देणारी लोक येतील. मग आईला ह्यो असा बोलला, ह्यो असाच म्हणालता, व्यसनमुक्तीला औषध दिल्यावर मेला, काय झालं तर प्रॉब्लेम येईल आपल्याला. मग याच्यामुळे तुम्ही निगेटिव्ह राहू नका. पहिला तुमचा प्रोडक्टवरती आणि आपल्या सिनियरवरती विश्वास पाहिजे की हा प्रोडक्ट 100% रिझल्ट येतो आहे, मी रिझल्ट बघितलेला आहे, माझा संस्थेवरती, प्रोडक्टवरती, सिनियरवरती 100% विश्वास आहे. भले येऊ सांगितलं आहे नवं, ह्या कानानं ऐकूया आणि त्या कानानं सोडून देऊया. पण तुम्ही असा विचार करा, तुम्हाला एकही व्यक्ती किंवा 100त एकच व्यक्ती गाठ पडेल, अरे व्यसनमुक्तीचं काम करतोयस ना, एक नंबर बघ, तू भारी वेगळाच माणूस आहेस, तो समाजाचे हे ना, असं म्हणणारी लोक तुम्हाला गावतील. हे बघा, मार्केटमध्ये तुम्ही 5 लोकांना, 10 लोकांना सांगा तुम्ही मी शुगरचं, व्यसनमुक्तीचं काम करतो आहे, त्यावेळेला त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येते ते तुम्ही उद्याच बघा लाईव्हमध्ये. मी सांगावले म्हणजे असं सांगालो नाही आहे, तर त्याच्या पाठीमागे एक काहीतरी कारण आहे. ओके, तर बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीवरला सामोरं पण जायला लागतं. ओके, मग हा एक पॉईंट सगळ्यात लिहून घ्या. सतत पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आणि टीमला मोटिवेट करत राहणं गरजेचं आहे. ओके, 31 नंबर पॉईंटकडे जातो आपण. प्रत्येकाने किमान 50 किंवा 100 प्रोडक्ट सेल केलेच पाहिजेत. आता हा सगळ्यात पॉईंट महत्त्वाचा आला आपल्या सेलिंगवरती. हा पॉईंट पण आपल्या बिझनेसवरती किंवा सगळ्यावरती सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण आपल्या माध्यमातून महिन्याला कमीत कमी 50 प्रोडक्ट किंवा जास्तीत जास्त 100, 150, 200 प्रोडक्ट तुम्ही महिन्याला विकलेच पाहिजेत. मग ते कसे जात नाहीत त्याच्यासाठी तुम्ही आपल्या सिनियरची किंवा संस्थेची मदत घ्यायची. कोणाला बोलायचं आहे का? कोणाला बोलायचं आहे का? आवाज कोणाचा येतोय? ओके, हा पॉईंट पण लिहून घ्या सर्वांनी. कमीत कमी 50-100 प्रोडक्ट सेल केलेच पाहिजेत. यातून आपल्याला सेल्फ सेलिंग केल्यामुळे जास्तीत जास्त बेनिफिट मिळणार आहे. त्याच्यामुळे सेल्फ सेलिंग किमान 100 प्रोडक्ट तरी तुम्ही महिन्याला विकलेच पाहिजेत. जो व्यक्ती 100 प्रोडक्ट विकतोय तोच व्यक्ती महिन्याला 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये हळूहळू स्टेप बाय स्टेप विकत जाईल. जर तुम्ही 100 प्रोडक्ट विकणारे जर बनला तर तुम्ही तुमच्या हाताखाली 100 लोक 100 प्रोडक्ट विकणारे बनवू शकताय. आणि तुम्हीच जर महिन्याला 5-10 प्रोडक्ट जर विकला तर येणारा व्यक्ती तुम्हाला काहीतरी इन्कम घ्यावा ह्याच्याकडनं 1 लाख, 1.5 लाख रुपये ह्या कामातनं, ह्या आशेनं आलेला असतोय. तुम्हीच मिळत असताय 25-30 हजार रुपये आणि येणारा व्यक्ती तुमच्याकडे 1 लाखाच्या अपेक्षेनं बघायला आहे. तर ते शक्य होईल का? तुम्हीच जर महिन्याला 1 लाख, 1.5 लाख रुपये मिळवला तर येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कमीत कमी तुमच्या लेवलला तर आणू शकताय. त्यामुळे तुम्ही महिन्याला 100 प्रोडक्ट सेल्फ विकलेच पाहिजेत. हा पॉईंट पण सगळ्यात मोठाचा आहे. 32 नंबरचा पॉईंट जातो आपण. टार्गेट सेट करून आपल्या खाली किमान 20 PRO असणे गरजेचं आहे. आता हा पॉईंट आहे तो आपल्याला बिझनेस वाढीसाठी आहे किंवा आपली टीम वाढवण्यासाठी आहे. आता बरेच नवीन मेंबर आहेत की त्यांनी म्हणतील सर हे काय टार्गेट असणार आहे का? तर हे टार्गेट नसेल तर किमान आपल्या हाताखाली एक 20 लोक तरी काम करणारे पाहिजेत, तर तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट मिळतं आहे. ओके, म्हणजे तुम्ही स्वतः एक समजा 50 प्रोडक्ट विकायला चालू केला आहे आणि तुम्ही 20 लोकांना कामाची ऑपॉर्च्युनिटी दिला. त्या 20 लोकांनी, मी लई नाही म्हणत,
दहा प्रोडक्ट जरी महिन्याला विकले तरी 20 PRO गुणुले 10 प्रोडक्ट 200 प्रोडक्ट तुमचे सेल झाले. 200 प्रोडक्टवरती समजा 10 प्रोडक्ट घेणाऱ्या व्यक्तीकडनं आपल्याला किती रुपये मिळणार आहेत? 200 रुपये मिळणार आहेत असं उदाहरण द्या. 200 रुपये जरी तुम्हाला मिळाले तर 200 प्रोडक्ट गुणुले 200 बेदोन्ही 4 40,000 रुपये तुम्हाला नेट प्रॉफिट 20 PROच्या ह्याच्यावरती मिळालं. त्यांना तुम्ही काय केले? फक्त बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिले. सिनियरच्या माध्यमातून ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना डेव्हलप केलं. कुठं काम करताना काय मदत लागणार आहे त्या ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांना फक्त सांगितल्यात. एवढंच केलं आहे. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे की मला माझ्या हाताखाली किमान 20 लोकांना PRO म्हणून जॉईन केलं पाहिजे. ओके, मग हे टार्गेट तुमचं महिन्याला किंवा कायमच्या ह्या 40 पॉईंटमध्ये तुम्हाला पाहिजे. ओके, मग कोणाला 20 करा, कोण 50 करा, कोण 100 करा, कोण 1000 करा. तुम्हाला इथं काही लिमिट नाही आहे. तुम्ही पहिली 10 लोक आणला, 10 परफेक्ट झाली, दुसरी 10 लोक आणा, ती 10 परफेक्ट झाली, दुसरी 10 आणा. अशा प्रकारे तुम्ही PRO हाताखाली वाढवायचे. ओके, आणि जसं तुमची रँक आहे त्याप्रमाणे त्यांना पण रँक देत राहायचं आहे. ओके, तर नेक्स्ट पॉईंटकडे जातो आपण. 33 नंबर, 500 प्रोडक्ट सेल करून पुरस्कार मिळवणे. हे पण एक टार्गेट आपलं असणं गरजेचं आहे. आता राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती दूध पुरस्कार आपला मागच्या वर्षी झालेला आहे. त्याच्यामध्ये ज्या लोकांचे 500 प्रोडक्ट झाले होते त्या लोकांना राज्यस्तरीय मानाचा व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती दूध हा पुरस्कार दिला जातो, संस्थेकडून दिला जातो. मग हा पुरस्कार सोहळा कसा असतो, काय असतं, तर याचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती जाऊन बघायला गेलं तर मागचे जे काय 2021पासून जेवढे काय पुरस्कार सोहळे झाले आहेत तर त्या प्रत्येक पुरस्कार सोहळ्याचे तुम्हाला लाईव्ह म्हणजे जे काय पूर्ण स्टेशन आहे ते सगळं मी यूट्यूबला डाउनलोड केले. तर ज्या लोकांना मी झूमची लिंक पाठवली होती मीटिंगच्या, तर त्या लोकांनी माझं यूट्यूब चॅनलला जाऊन मागच्या सगळी जे काय अपलोड केलेले व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये दिले. पुरस्कार सोहळ्यामध्ये पुरस्कार सोहळा प्रत्येक वर्षावाईज दिलेला आहे. मग तो पुरस्कार सोहळा कसा असतो, पुरस्कार मिळालेल्या लोकांचे शेअरिंग काय आहेत, तर ते सर्वांनी बघून एक पुरस्काराचं स्वतःचं एक टार्गेट ठेवायचं आहे. आणि या पुरस्कार मिळाल्यामुळं आपल्याला कामामध्ये प्रसिद्धी मिळते, मान सन्मान मिळतो आहे, समाजामध्ये एक वेगळं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो आहे. त्यामुळे तुम्ही हा पुरस्कारासाठी 500 प्रोडक्ट सेल करून पुरस्कार मिळवणं हे एक टार्गेट तुमचं ह्या 40 पॉईंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण जातो आहे 34 नंबर पॉईंटकडं. दररोज आपल्या सिनियरच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. मग हा पॉईंट मी तुम्हाला वरती घेतला होता. तर तुम्ही प्रत्येकजण आता समर फाउंडेशनमार्फत जे काही 1 दिवसाचं प्रशिक्षण कोणाच्या माध्यमातून केलं आहे किंवा आपला जो काही सिनियर असेल किंवा माझे पण काही डायरेक्ट PRO आहे तिथं, तर त्या प्रत्येकानं मला दररोज कॉल करायचे आहेत. दररोज कॉल का करायचे आहेत? समजा माझ्याकडे एक 10 आयडिया आहेत किंवा दिवसभरात मी आज नवीन काहीतरी आयडिया शिकलो आहे आणि त्या आयडियामुळे माझा बिझनेस वाढला आहे. आता समजा माझ्या हाताखाली समजा एक 500 लोकांची टीम आहे, तर मला एखादी आज आयडिया मिळाल्या तर मी 500 लोकांना कॉल करून सांगू शकतो आहे का हो, किंवा एखादी आयडिया आहे त्या आयडियामुळं माझं बिझनेस वाढला आहे किंवा काहीतरी फरक पडला आहे. ती गोष्ट मी ऑडिओमध्ये किंवा रेकॉर्डिंग करून किंवा टेक्स्टमध्ये पाठवू शकत नाही, पण फोनवरती त्याला सांगू शकतो आहे. मग ह्या आयडियासाठी जर आपल्या सिनियरच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल तर त्याच्याकडनं जर आयडिया मिळाली तर तुम्हाला त्यातनं तुमचं काम वाढणार आहे, तुमचं बेनिफिट वाढणार आहे, तुमचा त्या टिकमुळं तुम्ही तुमच्या हाताखाली टीम डेव्हलप करणार आहे. बरोबर, त्याच्यामुळं आपल्या सिनियरच्या संपर्कात डेली राहणं गरजेचं आहे. ओके, व सिनियर जे सूचना करतील तेवढ्याच सूचनाचे तुम्ही तंतोतंत पालन करणे गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आम्ही एखादी काय तर तुम्हाला सूचना दिलेल्या असते, त्या सूचनेमध्ये तुम्ही तुमची आणि आयडिया घालायची नाही. म्हणजे काही लोकांना सवय असते बघा की एक आयडिया अशी दिली आहे नवं, त्या आयडियामध्ये आपल्याने आयडिया घालूया आणि करूया, तर तशा आयडिया करू नका. कारण ऑलरेडी आम्ही 4 ते 5 वर्षामध्ये तेच करत आलेलं आहे. पण ज्या सक्सेस पॉईंटमुळं आपलं काम वाढणार आहे तेच पॉईंट आम्ही तुम्हाला देतो आहे किंवा आम्ही तुम्हाला जे सांगतो आहे त्याच्यावरती काहीतरी अभ्यास केलेला असतो आहे आम्ही, की बाबा खरोखर ह्या व्यक्तीला हा जर आयडिया सांगितली तर खरोखर त्याला फायदा होईल का. त्यामुळं जे सिनियरकडनं तुम्हाला आयडिया मिळतात, ज्या सूचना मिळतात तेवढ्याच पालन करा. त्याच्यामध्ये बायपास किंवा आपल्या डोक्यानं काय वापरू नका, कारण तुम्ही अजून नवीन आहे. बरोबर, त्यामुळे तुम्हाला लगेच याचा फायदा पण होऊ शकतो किंवा तोटा पण होऊ शकतो आहे आणि याच्यामुळं तुम्ही काम पण बंद करू शकताय. त्याच्यामुळे कुठली पण गोष्ट करत असताना आपल्या सिनियरला विचारा, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा सूचनाचं पालन करून
तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. ओके, 35 नंबर पॉईंटकडे जातो आपण. महिन्यातून PRO ट्रेनिंग डिजिटल ट्रेनिंगच्या माध्यमातून स्वतः परफेक्ट होणं गरजेचं आहे. बरोबर. आता ह्या सगळ्या तुम्हाला 40 पॉईंट सांगवले, पण 40च्या 40 पॉईंट तुमचे उद्या लगेच परफेक्ट होणार नाहीत, 8 दिवसानं परफेक्ट होणार नाहीत, महिन्यानं सुद्धा परफेक्ट होणार नाहीत. तुम्ही ज्या वेळेला आमच्या संपर्कात राहणार आहे, डिजिटल ट्रेनिंगमध्ये येणार आहे, ह्या झूम मिटिंगचा ज्या वेळेला वापर करणार आहे, त्यावेळेला हळूहळू तुम्ही परफेक्ट होणार आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये असू दे किंवा तुम्हाला डिजिटल ट्रेनिंग हे घ्यायचं आहे. आता मी जसं ट्रेनिंग घेतो आहे असं ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या खालच्या लोकांना द्यायचं आहे ट्रेनिंग. बरोबर. आता बरेचसे जुने सहकारी आहेत, त्या जुन्या सहकार्याने तर माझं ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या टीम वाईज हे जसं मी ट्रेनिंग घेतो आहे तसे तुम्ही हे करायचे आहेत. कोणता पॉईंट सांगायचा आर्यन सर? आर्यन सर 35 नंबर पॉईंट सांगायचा का 34? 35 वाला. 35 वाला ना. हां, महिन्यातून जे काय आपले PRO ट्रेनिंग असतात किंवा डिजिटल झूम मिटिंग असते, बरोबर, याच्यातून आपलं काम परफेक्ट करायचं आहे. म्हणजे समजा आपली स्क्रिप्ट असेल किंवा एखादी आयडिया, आता तुम्हाला हे 40 पॉईंट सांगितलेत, मग ह्यातला तुम्हाला काही पॉईंट जर नाही समजले, बरोबर, तर आपण ह्या अशा झूम मिटिंग आणखीन घ्यायच्या आहेत. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी घ्यायला लागलो आहे, पण आपल्या आठवड्यातून 15 दिवसातून झूम मिटिंग होणार आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येकानं आपल्याला काय येत नाही आहे ते सांगायचं आहे किंवा माझ्याकडं नवीन काय आयडिया आहेत त्या सांगून आपलं हे काम वाढवायचं आहे. बरोबर. त्यामुळे झूम मिटिंगला तुम्ही जॉईन होणे, ॲक्टिव्हिटी बघणे, हे करणे, बोलणे, कमेंट देणे, हे सगळं गरजेचं आहे. बरोबर. मग ह्याच्यातून आपल्याला परफेक्ट होता येते. म्हणजे जो व्यक्ती झूम मिटिंग कंटिन्यू जॉईन करतो आहे, ग्रुपला रिप्लाय देतो आहे, आपल्या सिनियरला कॉल करतो आहे, तर तो परफेक्ट होतो आहे. आणि जो व्यक्ती परफेक्ट होते तो हाताखाली 50, 100, 200 लोकांची टीम पण तयार करतो आणि महिन्याला 5 लाख 10 लाख रुपयेसुद्धा ह्या कामातून मिळवू शकतो आहे. त्यामुळं ही ॲक्टिव्हिटी डेली करा. ओके, 36 नंबर पॉईंटकडे जातो आपण. कस्टमरला माहिती देताना गडबड करू नये, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांना कोणता त्रास आहे हे लक्षात ठेवणे व आपण बोलताना आपले औषध त्यांच्या त्या त्रासावरती कसे गुणकारी ठरेल हे प्रभावीपणे पटवून देणं गरजेचं आहे. आता बऱ्याच केसमध्ये काय होतं, कस्टमरला माहिती देताना आपण गडबडतो आहे. त्याला माहिती विचारायची असत्या शुगरची आणि आपण माहिती देत असतो तिसरीच त्याला माहिती देत असतो. बरोबर. किंवा त्याचं म्हणणंच आपण ऐकत नाही. त्याच्या दुसऱ्या कोणाच्या नातेवाईकांना शुगर असत्या आणि त्या नातेवाईकाशी तुम्हाला बोलायचं असते, पण तुम्ही सगळी स्क्रिप्ट त्याच्यापाशी सांगताय. त्या स्क्रिप्ट त्याला सांगून त्याचं देणं घेणं काहीच नसते. त्यामुळे पहिला त्या व्यक्तीचं पूर्ण म्हणणं ऐका, त्याला 4 प्रश्न विचारा आणि व्यवस्थित माहिती न गोंधळ न करता व्यवस्थित आपलं औषध त्याच्या आजारावरती कसं काम करणार आहे. आता उदाहरण घ्या शुगर. आता शुगरवरती मी थोडक्यात सांगतो. एखाद्या व्यक्तीनं कॉल केला आहे, त्याचं तुम्ही नाव, गाव, वय, पथ्य, त्रास काय हे सगळं जाणून घेतलं आहे. बरोबर. आता त्याला सध्या काय कॉम्प्लिकेशन आहे, समजा त्याचं थकवा आहे, अशक्तपणा आहे, गुडघे दुखतात, बरोबर, फ्रेशपणा नसतो आहे, या गोष्टीवरती तुम्ही जादा बोलायचं. म्हणजे तुम्ही आपलं प्रोडक्ट प्रेझेंट करत असताना, सर तुमचा थकवा, अशक्तपणा, गुडघेदुखी हे सगळं ह्या औषधानं बरं होणार आहे, जास्त भरपूर लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि ज्या लोकांना असे रिझल्ट आले त्यांची व्हिडिओ वगैरे पाठवतो आणि सर काय प्रॉब्लेम नाही आहे, आमच्या औषधानं ते होऊन जाईल, हा न्यूट्रिशनल फॉर्म्युला आहे. बरोबर. हे सगळं तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. म्हणजे त्याला ज्या गोष्टीचा त्रास आहे त्या त्रास आपल्या औषधानं कसा बरा होणार आहे हे व्यवस्थित त्याला समजावून, म्हणजे एक डॉक्टर कसा बोलतो, डॉक्टर कसा आपल्या पेशंटला बोलतो गोड, तशा पद्धतीने किंवा मार्केटिंगवाली बोलत असतात बघा. तुम्ही एखादा मोबाईल शॉपमध्ये किंवा प्लॉट घ्यायला गेल्यावरती किंवा गाड्या बघायला गेल्यावरती तुम्हाला तिथं कन्व्हिन्स करतात बघा, सर हा ना 1 नंबर मोबाईल आहे, तुम्ही जो सांगताय ना वन प्लस घेऊ नका सर, सॅमसंगमध्ये भरपूर फीचर्स आहेत, तो घेतला तर तुम्हाला कस्टमर केअर सर्व्हिस नाही आहे, सॅमसंग घेतला तर एवढं होईल तेवढं होईल. तुम्ही घ्यायला गेलेलं असतं एक, पण मार्केटिंगवाल्यांनी तुमच्या डोक्यात त्यांची ॲक्टिव्हिटी घालून वगैरे व्यवस्थित कन्व्हिन्स करून तुम्हाला ते पटवून देतात. तसं तो व्यक्ती फक्त कॉल केला आहे तुम्हाला, त्याची इच्छा नाही आहे तुमच्यानं औषधी घ्यायची, पण तुम्ही जर हे सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं, जर पटवून दिलं, तर कदाचित तो प्रोडक्ट तुमच्याकडनं घेऊ शकतो आहे. मग हे मार्केटिंगचं जे आयडिया आहे, ती आयडिया तुम्हाला कॉल आल्यानंतर किंवा प्रोडक्टची माहिती देताना तुम्हाला
ह्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. ओके, पॉईंट नंबर जातो आहे 37वरती. ओके, आपले काम हे लाईफ टाईम आहे आणि खूप ग्रोथ आहे हे समजून काम आपण केले पाहिजे. किती जणांना वाटते की शुगर आणि व्यसनमुक्ती संपेल 1-10 वर्षात? किती जणांना वाटते हे काम 5-10 वर्षात किंवा सगळी एवढं ऑनलाईन काम करायला आहेत आणि पेशंट संपतील? कसं करायचं प्रशांत सर, तुम्ही सांगायला एवढं आता. ओके, किती जणांना वाटते की हे काम लाईफ टाईम आहे? कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा किंवा ज्यांना बोलायचं त्यांनी स्पीकरवरती बोलू शकताय. किती जणांना वाटते हे काम लाईफ टाईम आहे, हे काम संपणारच नाही आहे सर? लाईफ टाइम आहे, संपणार नाही. यस. आणि याची ग्रोथ आहे का, म्हणजे हळूहळू ही ग्रोथ होणार आहे का याची? हो, ग्रोथ आहे. हां, संख्या वाढत नाही पेशंटची. वाढत आहे ना पेशंटची. मग हे तुम्ही डोक्यात घेऊन काम करा. ज्या वेळेला तुम्ही समर्थ फाउंडेशनशी जोडताय, बरोबर, तर हे जोडत असतानाच निसर्गाला तुमच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं असते. ह्या उद्देशानं निसर्गानं तुमच्या हाती प्लॅटफॉर्म दिला आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला ते म्हणतात बघा की सक्सेस किंवा एखाद्या तुम्ही देवाकडे मागत असताय की मला ह्या व्याधीतनं बाहेर काढ किंवा मला हे दे ते दे, मग तो द्यायला आलेला असतो आहे आणि तुम्हाला ती कळत नाही आहे की ऑपॉर्च्युनिटी कुठली आली आणि काय करावं हे तुम्हाला कळत नाही आहे. तुम्ही देवाकडं इकडं तिकडं रडत बसत असता, मागत असता काय ना काहीतरी. मग ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला समर्थ फाउंडेशनमधनं शुगरच्या व्यसनमुक्तीच्या त्रासातून लोकांना काढून तुमचे एक 6 सामाजिक स्तर मजबूत करून, आध्यात्मिक स्तर वाढवून वगैरे 6 जे आपले सामाजिक स्तर आहेत ते सगळे परफेक्ट करून तुम्हाला ह्यातनं बाहेर काढायचं आहे. ह्या उद्देशानं हा तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो. त्यामुळे तुम्ही हा सगळा विचार करून हे काम मला लाईफ टाईम करायचं आहे आणि या कामामध्ये मला स्वतःची ग्रोथ करायची आहे, हे काम न संपणार आहे, हा विचार करून सगळ्यांनी राहिलं पाहिजे. मग तुमचे विचार होत नसतील, काय शंका असतील तर आपल्या सिनियरला मला कॉल वगैरे करून ह्याच्यामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी करून घ्या. ओके, आपण जातो आहे 38 नंबर पॉईंटवरती. वेळेचं योग्य नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. ओके, किती जणांना वाटते की टाईम इज इम्पॉर्टंट? वेळ महत्त्वाची आहे का? वेळेचं योग्य नियोजन केलं तर पूर्ण ॲक्टिव्हिटी किंवा आपली जी काही ग्रोथ आहे ती 100% होईल. आता समजा आपल्याला जॉबला जायचं आहे, बरोबर, ड्युटीचं टायमिंग असते 8ला किंवा काही शिक्षक लोक आहेत किंवा काही बँकेचे नोकरदार आहेत किंवा कोण शेतकरी आहेत. शेतकरी जरी असला तर त्याला काय पुढं मागं चालते हो, काय अडचण नाही. पण लाईट ज्या वेळेला तुमची करेक्ट टायमिंगला येत्या शेतामध्ये पाणी पाजायला वगैरे, तर ती 8ला जर लाईट येणार असली सर रात्री किंवा दुपारी 12 वाजता, तर त्या टायमिंगला जाऊन तुम्हाला मोटर चालू करायला लागते ना, तरच तुम्ही ते काय 4 तास 8 तास जेवढं लाईट मिळणार आहे किंवा वर्किंगच्या ठिकाणी तुमचं 8चं रिपोर्टिंग आहे त्याच टायमिंगला जर गेला तरच तुम्हाला होणार आहे ना. मग त्याच्यासाठी तुम्ही टाईम नियोजन काय करता, 8ला ड्युटीला जायचं आहे ना, मम्मी 5ला उठायला पाहिजे, मम्मी डबा बनवून 7ला रेडी करून देईल, मला 6ला उठायला पाहिजे, 1 तासात मी एवढे सगळे ॲक्टिव्ह करून 7ला बाहेर पडेन, 8 वाजता जॉबच्या ठिकाणी पोचेन. ओके, मग हे जसं तुमचं कामाचं नियोजन आहे, बरोबर, तर तसं समर्थ फाउंडेशनचं काम करताना तुमचं एक नियोजन पाहिजे की बाबा मी आता पार्ट टाईममध्ये समर्थ फाउंडेशनला वेळ दिलायस किंवा मला ह्या कामातनं सक्सेस मिळवायचा आहे, ॲक्टिव्हिटी करायची आहेत, तर मी किती वेळ देणार आहे. मग त्याच्यामध्ये मी सकाळचा 6 ते 7 हा एक वेळ देईन, दुपारी 12 ते 1 हा 1 तास देईन, संध्याकाळी 6 ते 7 हा 1 तास वेळ देईन आणि संध्याकाळी 9 ते 10 हा 1 तास वेळ देईन. म्हणजे दिवसभरात तुम्ही किती 4 तास काढले, तर हा 4 तास तुम्ही परफेक्ट द्या. मग ह्याच्यासाठी तुम्हाला नियोजन काय करायचं आहे, तुमचं शेड्यूल काय असणार आहे, तुम्ही शिफ्टमध्ये आहे का, तुम्ही आणि कोणता जॉब करताय का, त्याच्यामध्ये हे शेड्यूल बनवा. मग फार झालं तर तुम्ही मला कॉल करा, प्रशांत सर माझं हे शेड्यूल आहे, मी या टायमिंगला उठतो आहे, मला याला जायला लागते, मला शेड्यूल बनवून द्या. प्रत्येकांना मी शेड्यूल बनवून तुमच्या टाईमनुसार देतो. आणखीन काय पाहिजे, तुमचं नियोजन, तुमचा वेळ कुठं वाया चालला, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीवरती तुमचं फोकस पाहिजे. आणि ज्या व्यक्ती याचा विचार करेल बाबा माझा हा वेळ वाया चालला आहे, तर त्याच व्यक्तीला याचा फायदा होणार आहे. ओके, त्यासाठी तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी करा. ओके, तर आपण जातोय 39 नंबर पॉईंटवरती. तुम्हाला वेळेचे नियोजन जमले तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखणार नाही. म्हणजे 38 नंबरचा पॉईंट किती महत्त्वाचा आहे बघा. तुम्ही जर वेळेचे नियोजन परफेक्ट प्लॅनिंगनुसार जर केले
तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखणार नाही आहे. ओके, तर हा पण पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळं वेळेचं नियोजन, टाईम हे सगळ्यात आपल्याला कामवाढीसाठी महत्त्वाचं आहे. ओके, तर 40 नंबर पॉईंटवरती जातो आहे आपण. टाईम इज मनी. ओके, टाईम इज मनी हे पण वाक्य इम्पॉर्टंट आहे का आपल्या कामासाठी? किती जणांना वाटतं आहे? कमेंट बॉक्समध्ये द्या रिप्लाय किंवा माईकवरती द्या. आजची मीटिंग भरपूर मोठी झालेली आहे आणि सर्वांनी वेळात वेळ काढून ही मीटिंग ऐकत आहात, त्याबद्दल तुम्हाला सलाम द्यायला पाहिजे. ओके, टाईम इज मनी किती जणांना वाटते?